आता हे बघा याच्यामध्ये की हा टॉपिक कशा करता ठेवला आहे, टाईम ऑफ सप्लाय. सप्लाय कशा करताय, सप्लाय काय आहे, सप्लाय हा आपला टॅक्सेबल इव्हेंट आहे. आता सप्लाय झाला तर लेवी होईल ना, सप्लाय झाला तर लेवी होईल. जर इंट्रा स्टेट सप्लाय असेल तर CGST आणि SGST, आणि इंटरस्टेट सप्लाय असेल तर IGST. ओके, आता ही लेवी होणार आहे. सेक्शन 9 प्रमाणे लेवी होते. सप्लाय असेल तर सेक्शन आपण 7 बघणार. सेक्शन 7 प्रमाणे सप्लाय आहे की नाही बघणार, आणि सप्लाय असेल तर सेक्शन 9 प्रमाणे लेवी होते. आता सेक्शन 9 काय सांगतो की टॅक्स रेट काय असेल ते नोटिफाय केलं जाईल, आणि त्याची व्हॅल्यू काय असेल, कुठल्या व्हॅल्यूवरती लेवी होईल. सेक्शन कुठला बघितलं आपण, 15 ना, व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय. आता समजा व्हॅल्यू आपण काढली 10,000, ह्याच्यावरती सप्लाय आहे, टॅक्स रेट 18% आहे. त्याप्रमाणे मला टॅक्स जमा किती करायचा आहे, 1800. आता हा टॅक्स 1800 जमा करण्याची वेळ काय. ओके, लेवी झाली, सप्लाय म्हणून लेवी झाली, लेवीची व्हॅल्यू काढली सेक्शन 15 प्रमाणे. टॅक्स रेट तुम्हाला नोटिफाईड झालेला आहे सेक्शन 9 मध्ये, तो मिळाला. सेक्शन 9 म्हणतो सप्लायवर टॅक्स लागेल आणि व्हॅल्यू घ्या सेक्शन 15च्या तरतुदीप्रमाणे. पण कुठला वेळ आहे ज्या वेळेस मी गव्हर्नमेंटला टॅक्स देणं लागतो. मी तुम्हाला देणं आहे, समजा तुम्हाला 1000 रुपये देणं आहे, तुम्ही 1000 रुपये द्या, मी देणं आहे ना, देईन तुम्हाला 1000 रुपये, पण कधी द्यायचे आहेत ठरलं तर पाहिजे ना, कधी द्यायचे आहेत. मी मान्य करतोय मी देणं आहे, पण मी देणार कधी, तुम्ही घेणार कधी माझ्याकडनं. टाईम ऑफ सप्लाय त्याच्याकरता. म्हणजे ॲक्च्युली देणं आणि घेणं कधी होईल, जर उशिरा दिला तर मग इंटरेस्ट लेवी होईल. पण वेळ काय कळली पाहिजे, कधी द्यायचा आहे, डिटरमाइन झाले पाहिजे टाईम काय देण्याचा. आता कशामध्ये वॅट सर्व्हिस टॅक्समध्ये काय होतं, ही प्रोविजन होती टाईम ऑफ सप्लाय. हा जो तुम्ही बघताय टाईम ऑफ सप्लाय, तिकडे पॉईंट ऑफ टॅक्सेशन नावाचा कन्सेप्ट होता. पॉईंट ऑफ टॅक्सेशन, कुठल्या पॉईंटला ॲक्च्युली टॅक्स लागतो असं होतं त्यामध्ये. त्याने यामध्ये काय आणलं, टाईम ऑफ सप्लाय, सप्लायची वेळ काय, कुठल्या वेळी सप्लाय झाला आहे, मी कुठल्या वेळी तो टॅक्स देणं आहे. आता कसं होतं, एखादं ट्रान्झॅक्शन जे असतं एखाद्या बिझनेसचं, त्यामध्ये कशा प्रकारे काम चालतं. आता समजा मला काही गुड्स मार्केटमधून पाहिजे असतील, तुम्ही एक मॅन्युफॅक्चरर आहे, मला काय रॉ मटेरियल पाहिजे, तर मी तुमच्याकडे येईन, मला हे रॉ मटेरियल मिळेल का, यांच्याकडे जाईन, यांच्याकडे जाईन, सगळ्यांकडे जाईन आणि विचारेल मला हे रॉ मटेरियल मिळेल का. तुम्ही सांगणार मिळेल, मग तुमची काय क्वालिटी आहे, कशा प्रकारे तुम्ही डील करणार, हे सगळं बोलणं झाल्यानंतर मग आपण एक ॲग्रीमेंट करतो की कशा प्रकारे तुम्ही मला गुड्स देणार, कशा प्रकारे तुम्हाला मी डिफेक्टिव्ह गुड्स परत करणार, पेमेंट टर्म्स काय असतील, हे सगळं 2 पार्टीमधलं ॲग्रीमेंट होतं. हे झालं एकदा. त्यानंतर मग जी ऑर्डर असते ती मग परचेस ऑर्डर, ॲग्रीमेंटप्रमाणे परचेस ऑर्डर पाठवली जाते. मग त्यानंतर गुड्स पाठवले जातात, डिलिव्हरी गुड्सची केली जाते, सर्व्हिसचे दिली जाते. मग त्याचं बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड आपण बघितलं, अकाउंट रेकॉर्ड मेंटेन करा, हे मेंटेन केलं जातं. मग त्याचं पेमेंट केलं जातं, एंट्री ऑफ द पेमेंट इन द रेकॉर्ड्स ऑर डिपॉझिट इन द बँक, हे सगळं येतं. आता ह्याच्यामध्ये जशी आपल्याकडे आपण सेक्शन 31 आपल्याला सांगतो की इनवॉइस बनवा, की तुम्ही डिस्पॅच डिलिव्हरी करण्यापूर्वी इनवॉइस बनवा, हे सांगितलं आहे. हे सेक्शन 31 ते सांगितलं आहे. त्याप्रमाणे इनवॉइस बनवायला लागेल. सप्लायरला किंवा रिव्हर्स चार्जमध्ये असेल तर रिसिपियंटला इनवॉइस बनवायला लागेल. आणि त्या इनवॉइसमध्ये काय होईल, टॅक्स रेकॉर्ड होईल, डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स, डिस्क्रिप्शन ऑफ सर्व्हिस, सप्लायर कोण आहे, रिसिपियंट कोण आहे, इतर इन्फॉर्मेशन जी रूल 46 मध्ये दिलेली आहे. इनवॉइस आला
तर रूल 46ची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती त्यामध्ये येईल. आणि रूल 48 प्रमाणे 3 कॉपीज काढायचे आहेत, 2 कॉपीज काढायचे त्याच्या प्रिंटआउट हे येईल. सर्व्हिस असेल तर मग इनवॉइस प्रिस्क्राईब पिरियड किती आहे 30 दिवस 45 दिवस त्यात इनवॉइस बनवायला लागेल. हे आहे ना सगळं. रूल 46, 47, 48 हे लागू होतील. आता ह्याच्यामध्ये टॅक्स रेकॉर्ड तर झाला, पण टॅक्स देणं कधी लागतो. प्लस कसं असतं की केव्हा केव्हा ॲडव्हान्सही घेतला जातो. ॲडव्हान्स आहे, मग इनवॉइस आहे आणि त्यानंतर पेमेंट आहे. आता इनवॉइसच्या अगेन्स्ट गव्हर्नमेंटला टॅक्स घ्यायचा आहे गव्हर्नमेंटला का पेमेंटच्या अगेन्स्ट घ्यायचं आहे. सर्व्हिस टॅक्समध्ये अशी प्रोव्हिजन होती की समजा 50 लाखापर्यंत जे लोक सर्व्हिस प्रोव्हाइड ज्यांचा टर्नओव्हर अप टू 50 लाख आहे, तर असं सांगितलं होतं की तुम्ही सर्व्हिस द्या, इनवॉइस बनवा, तुम्हाला रिसिपियंटकडनं पैसे आले का तुम्ही गव्हर्नमेंटला टॅक्सचे पैसे द्या. बरोबर आहे. आता बघा कसं आहे, सप्लाय होणार मग इनवॉइसच्या प्रोव्हिजनप्रमाणे इनवॉइस बनणार आणि मग रिसिपियंट पेमेंट करणार. तर ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटला टॅक्स कधी द्यायला पाहिजे, म्हणजे गव्हर्नमेंटला टॅक्स देणं आहे, लायबिलिटी टू पे टॅक्स, लायबिलिटी टू पे टॅक्स हे कुठल्या बेसिसवर ठरवायचं. मला इनवॉइस बनला त्यावर ठेवायचं आहे का पेमेंटवर ठेवायचं आहे, कशावर ठेवायचं आहे. जर तुम्ही बिझनेसमॅनला विचाराल, तो काय बोलेल, मी माल विकला आहे, मला पैसे आलेत, मग मी टॅक्स देतो. टॅक्स कोणाकडे घ्यायचा आहे, टॅक्स कोण देणार आहे, टॅक्स कोणावर लागू होत आहे. मी ज्यांना माल विकला आहे त्याच्यावर टॅक्स लागू होते, तो मला टॅक्स देईल, मी तुम्हाला देईन. समजलं ना काय. पण गव्हर्नमेंटला हे सुटेबल आहे का, गव्हर्नमेंटला सुटेबल नाही आहे की तुम्ही तुमचा सप्लाय करणार, सगळं करणार, म्हणजे तुम्ही व्यवस्थित तुमचं पोट भरलं, ढेकर देणार, मग आम्हाला पैसे देणार टॅक्स, हे काय आम्हाला नको. गव्हर्नमेंट करता हे सुटेबल नाही आहे. आता तुम्ही जे टाईम ऑफ सप्लाय बघाल तर त्यामध्ये गुड्ससाठी प्रोव्हिजन सेक्शन 12मध्ये आणि सर्व्हिससाठी सेक्शन 13मध्ये. आता हे कशाकरता केलेलं आहे की याच्यामध्ये जी लायबिलिटी टू पे टॅक्स आहे, पॉईंट ऑफ टॅक्सेशन रेफर्स टू द पॉईंट इन टाईम वेन टॅक्स इज रिक्वायर्ड टू बी पेड. टॅक्स कधी भरण्याची गरज आहे याकरता एक मेकॅनिझम विच इज यूज टू डिटरमाइन. जसं बघितलं आपण व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय आहे की मेकॅनिझम आहे, व्हॅल्यू कशी काढायची, व्हॅल्यू डिटरमाइन कशी करायची. आता 100 लोकांचे 100 विचार असतील, त्या आपापल्या विचारांचे व्हॅल्यू काढतील. जेव्हा तुम्हाला सांगितलं आहे की पण नाही ह्या प्रकारेच काढा, तुम्हाला काय वाटतंय, तुमचे विचार कुठले दिशेने जातात, आम्हाला ते नको आहे. लॉ मेकर म्हणतात अशा प्रकारे विचार करा, अशा प्रकारे तुम्ही ठरवा की व्हॅल्यू अशीच काढायची, हे नाही आहे ते या प्रकारे काढायचे, हे नाही तर अशी काढायची. तसंच इकडे काय केलं आहे, कुठला वेळ असेल ज्या वेळेला टॅक्स देणं आहे, मग इथे सप्लाय झाला की नाही झाला आहे. सप्लाय झाला का मानलं जाईल, सप्लाय इज डीम टू हॅव बीन मेड. सप्लाय झाला आहे म्हणजे तो टॅक्स इव्हेंट ऑक्युअर झालेला आहे. सप्लाय झाला म्हणजे तिथे टॅक्स देणं, टॅक्स लेवी झालेला आहे. मग सप्लायर इज एंटायटल्ड टू चार्ज GST टू कस्टमर. ॲप्लिकेबल टॅक्स रेट काय असेल ती वेळ कळली. समजा एक वेळ आहे, समजा नवीन टॅक्स रेट लागू झाला 16 तारखेपासून, 15पर्यंत एक वेगळा टॅक्स रेट होता. 15 समजा तर नोव्हेंबर आहे आणि 16 नोव्हेंबरला नवीन टॅक्स रेट आला. तर तुम्हाला सांगितलं आहे तुम्हाला 15चा टॅक्स रेट लावायचा आहे, तर जो 12% आहे तुम्ही लावाल. जर 16पासून लावायचा 18, तर तुम्हाला टॅक्स किती भरायचे, 12% का 18%. मग ती वेळ जर डिटरमाइन झाली तर कळेल ना किंवा काय टॅक्स रेट द्यायचं आहे. तर दुसरी गोष्ट अशी आहे की तुमचं जर का इकडे 30 नोव्हेंबर आलं तर तुम्ही नोव्हेंबरला टॅक्स द्याल. तुमचं जर 1 डिसेंबर आलं तर तुम्ही डिसेंबरला टॅक्स द्याल. पण टॅक्स नोव्हेंबरला मिळेल का डिसेंबरला मिळेल, 12% मिळेल का 18% मिळेल. जर टाईम फिक्स झाला तर त्या टायमाला जो टॅक्स रेट होता आणि ज्या डेटला देणं आहे त्या डेटला देणं देईल. ज्या पर्सनला टॅक्स द्यायचा आहे तो त्या डेटला जो टॅक्स रेट असेल त्या टॅक्स रेटप्रमाणे तो टॅक्स पे करेल. म्हणून त्याची लायबिलिटी फिक्स झाली पाहिजे.
आणि त्या दिवशी जे काय संबंधित तरतुदी असतील, नियम असतील, नोटिफिकेशन असतील त्याप्रमाणे तो पेमेंट करेल ड्यू डेटला जी काय असेल ती. 12ला टाइम ऑफ सप्लाय गुड्सचा आहे, 13मध्ये टाइम ऑफ सप्लाय सर्व्हिसचा आहे, आणि जो 14 आहे याच्यामध्ये जर का रेट चेंज झाला, चेंज इन द रेट ऑफ टॅक्स, हे नेहमी होत नाही, पण जेव्हा कधी होतं, हे दर महिन्याला होत नाही, पण जेव्हा कधी होतं 12चा 18 झाला, 18चा 12 झाला, तर रेट कुठला घ्यायचा त्याकरता तिकडे सेक्शन 14मध्ये तुम्हाला गाईडलाईन मिळते अशा प्रकारे घ्यायचं. 12, 13, 14 हे त्याकरता आहे. टाईम ऑफ सप्लाय जेव्हा 12 आपण बघतो त्या 12(1) पहिले हे सांगतो, 12(1) हे सांगतो द लायबिलिटी टू पे टॅक्स ऑन गुड्स, द लायबिलिटी टू पे टॅक्स ऑन गुड्स शॅल अराईज. द टाईम ऑफ सप्लाय सेक्शन 12 गुड्ससाठी, इथे गुड्स म्हटलं आहे म्हणजे सेक्शन 12 हा गुड्ससाठी आहे. 12(1) सांगतो की तुम्हाला इथे गुड्ससाठी टाईम ऑफ सप्लाय कसा ठरवायचा हे सांगितलेलं आहे. हे सेम 13(1) हेच दिलं आहे की सर्व्हिसेससाठी हे सांगितलेलं आहे. आणि मग त्यामध्ये 12(2) जर फॉरवर्ड चार्जमध्ये सप्लाय होतो आहे तर टाईम ऑफ सप्लाय कसा काढायचा हे याद दिलं आहे. जर रिव्हर्स चार्जमध्ये काढायचं आहे तर 12(3) जर वाउचर असेल, तर गिफ्ट वाउचर असतं बघा, त्याचे वाउचर मिळतं, तुम्ही हे वाउचर घ्या, मी काहीतरी परचेस केलं तुम्हाला एक वाउचर मिळतं की तुम्ही नेक्स्ट टाईम परचेस करायला याल तुम्हाला 5% डिस्काउंट मिळेल. किंवा मला एक वाउचर मिळतं की मी 5,000चं परचेस केलं तर मला एक 500 रुपयाचं वाउचर मिळतं की तुम्ही डॉमिनोज पिझ्झामध्ये जा आणि हे वाउचर द्या तिकडे. म्हणजे हे वाउचर म्हणजे काय, एक प्रकारचं कन्सिडरेशन आहे. जसं आपण 500 रुपयाची नोट देऊन 5 रुपयाची वस्तू घेतो, तसं हे वाउचर म्हणजे त्या सप्लायर करता हे काय कन्सिडरेशन आहे. हे आयदर पार्टली असेल किंवा फुल्ली असेल. मी 1000 रुपयाची वस्तू घेतली तर मला 500 रुपये, याची व्हॅल्यू 500 रुपये, ते वाउचर म्हणजे. टाईम ऑफ सप्लाय ऑफ रेसिड्युअल केसेस, समजा मग इथे 12(2), 12(3), 12(4) प्रमाणे जर का टाईम ऑफ सप्लाय काढता येत नाही तर कसा काढायचा, त्याकरता 12(5) दिलं आहे. आणि टाईम ऑफ सप्लाय इन ॲडिशन जर का उशिरा पेमेंट केलं, रिसिपियंटनी सप्लायरला उशिरा पेमेंट केलं तर सप्लायर काय करतो याकडनं, इंटरेस्ट, लेट फीज, डिलेड पेमेंट. उद्देश काय, उशिरा पेमेंट केलं म्हणून जे काय घेतो, ज्याला तो नाव देईल पेनल्टी, इंटरेस्ट, लेट फीज काही देऊ, तर मग सप्लाय केला आहे आणि पेमेंट उशिरा केलं, हा सप्लायचाच भाग आहे. इन ॲडिशन टू सप्लाय काय घेत असेल तो व्हॅल्यू, त्याच्यावरती टाईम ऑफ सप्लाय कधी येतो. आपण ज्यावेळेस हे बघितलं होतं त्यावेळेस मला बोललो होतो की त्यांनी व्हॅल्यू वाढली, डेबिट म्हणून बनवेल तो, पण टॅक्स देणं तेव्हा लागत नाही. टॅक्स देणं केव्हा लागतो, ज्या वेळेस ॲक्च्युअलीमध्ये त्याला पैसे मिळतील तेव्हा. तर ही डिस्प्युटेड अमाऊंट आहे. सपोज लेट फीज म्हणून 10,000 मागितले तर रिसिपियंट 10,000 देईल, पण देणार पण नाही. 10 मागितले 5,000 देईल, मग तो जेवढे देईल ज्या वेळेस देईल टू द एक्सटेंट ती लायबिलिटी कधी पे करायची टाईम ऑफ सप्लाय याद दिला आहे, तो तिकडे दिला आहे. त्याच्यामध्ये 12(6) हे जे 12(4), 12(5) आणि 12(6) आहेत हेच 13(4), 13(5), 13(6) सेमच आहे. 12(2), 12(3) कशा करतायत, फॉरवर्ड चार्ज, रिव्हर्स चार्ज, हे गुड्सचे. तुम्ही 13(2) फॉरवर्ड चार्ज सर्व्हिस आणि 13(3) रिव्हर्स चार्ज सर्व्हिसमध्ये बघाल. आणि गुड सर्व्हिस दोन्ही करता 12(4), 12(5) आणि 12(6) जसे आहेत तसेच, म्हणजे 12(4) आणि 13(4) सेमच आहेत, 12(5), 13(5) सेमच आहेत, आणि 12(6) आणि 13(6) सेम आहेत. 3 सेक्शन सेम आहेत, 2 वेगळे आहेत, त्यामुळे त्यांना 2 वेगळे सेक्शन करावे लागले, फॉरवर्ड चार्ज करता, रिव्हर्स चार्ज करता. आता बघा त्याने काय सांगितलेलं आहे. मी तुम्हाला इथे प्रश्न विचारला होता, फक्त मी प्रश्न विचारला होता की आपल्याकडे एक सप्लाय होतोय तर इनवॉइस आणि पेमेंट आहे, हे 2 आहे ना. अगोदर परचेस ऑर्डर आहे वगैरे वगैरे सगळं आहे, मी सगळं सोडून दिलं. मुख्य काय, एक इनवॉइस बनवला, यात टॅक्स रेकॉर्ड झाला. इव्हन मी परचेस ऑर्डर पण देईन, कोटेशन पण देईन, त्यात पण टॅक्स किती लागेल हे सांगणारच आहे. टॅक्स रेकॉर्ड त्यात पण होतो, कोटेशनमध्ये, परचेस ऑर्डरमध्ये पण होतो. तर मग कशावर टॅक्स लागेल, कोटेशन दिलं का टॅक्स देणं आहे, तर कोटेशन दिलं तर सप्लाय होईलच गरजेचं नाही. कोटेशन मागितलं पण पुढे ऑर्डर दिलीच नाही ना, परचेस ऑर्डर दिली, मग परचेस ऑर्डरवर ठेवावा का टॅक्स, कारण तुम्ही ऑर्डर दिलेली आहे म्हणजे सप्लाय कन्फर्म आहे. आणि पुढे आहे इनवॉइस, सेक्शन 21 प्रमाणे इनवॉइस बनवला पाहिजे आणि पुढे मग पेमेंट होणार आहे. तर यात प्रोव्हिजन काय सांगते की द डेट बघा,
बघा काय म्हटलंय 12.2, द टाइम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स शॅल बी, द टाइम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स शॅल बी द अर्लिएस्ट ऑफ द फॉलोइंग डेट. या डेटमधली आधीची डेट कुठली आहे? पहिली एक डेट बघा, इश्यू ऑफ इनवॉइस बाय द सप्लायर, इश्यू ऑफ इनवॉइस बाय द सप्लायर. आता आपण जेव्हा सेक्शन 81 बघितला होता गुड्सचा, त्यात काय होतं की बिफोर सप्लाय इनवॉइस इश्यू केला जाऊ शकतो, किंवा लास्ट कधी आहे, जेव्हा ॲक्च्युअलीमध्ये गुड्स डिलिव्हर होणार आहेत, रिमूव्हल ऑफ गुड्स किंवा डिलिव्हरी किंवा अवेलेबल टू सप्लायर डिस्पॅच जेव्हा होत्या गुड्स, त्यावेळेस काय होतं, लास्ट डेट ऑन विच. आता ह्याची प्रोविजन मी काढली तर बघा तुम्हाला मिळेल, रिमूव्हल ऑफ गुड्स वेअर, जिथे सप्लाय इन्व्हॉल्व मुवमेंट ऑफ गुड्स अँड डिलिव्हरी ऑफ गुड्स आर मेकिंग अवेलेबल बिफोर ऑर ॲट द टाइम ऑफ सप्लाय. हेच आहे ना. जर इनवॉइस अगोदर बनवला आहे तर डेट अगोदरची असू शकते, आणि लास्ट डेट कधी बनवायला हवा होता. समजा इनवॉइस 4 तारखेला बनवायला हवा होता, मी बनवला 1 तारखेला. इनवॉइस 4 तारखेला बनवायला पाहिजे होता, मी बनवला 5 तारखेला. ओके. आता नंतर बनवला तर हे विचार त्यांनी त्यात घेतलाच नाही आहे. काय म्हटलं आहे, द डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस. इश्यू ऑफ इनवॉइस मी कधी बनवला, 1ला. लास्ट डेट काय होती, 4. अर्लिएस्ट ऑफ द फॉलोइंग. ओके. समजा मी 5ला जरी बनवला असेल तरी पण काय, अर्लिएस्ट ऑफ द फॉलोइंग. इनवॉइस कधी बनवला, 5 तारखेला. बनवायला कधी पाहिजे होता, 4ला. टू इश्यू द इनवॉइस विथ रिस्पेक्ट टू द सप्लाय. ह्यातला अगोदर कधी बनला, बरोबर. डेट काय, ज्या डेटला इनवॉइस बनला, म्हणजे यांनी काय केलं, रेफरन्स दिला आहे इनवॉइस डेटला. टाइम ऑफ सप्लायला त्यांनी रेफरन्स काय दिला की इनवॉइस कधी बनला, कधी बनायला हवा होता, ह्याच्यामध्ये अर्लिएस्ट डेट आहे, ती डेट टाइम ऑफ सप्लाय आहे. म्हणजे इनवॉइस जेव्हा बनला त्यावेळेस सप्लायर गव्हर्नमेंटला टॅक्स देणं लागतो. लायबिलिटी टू पे टॅक्स काय, डेट ऑफ इनवॉइस. एक डेट ऑफ इनवॉइस, दुसरी लास्ट डेट ऑफ इनवॉइस. त्याला बनवणं गरजेचं होतं इनवॉइस. यातली अगोदरची डेट काय, ते इनवॉइस बनवायलाच पाहिजे 4 तारखेला, मी बनवलं 1 तारखेला, ते 1 तारीख. इनवॉइस बनवायला पाहिजे 4 तारखेला, मी बनवला 5 तारखेला, तरी पण 4 तारीख. इनवॉइस बनला, वेळेत बनला, वेळेच्या अगोदर बनला, विचेवरी अर्लियर, उशिरा बनला, विचेवरी अर्लियर. पहिले काय झालेलं आहे, इनवॉइस बनला आहे, ती डेट आहे अर्लियर डेट. टाइम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स काय, ती डेट. आता ह्याच्यामध्ये त्यांनी बी क्लॉज बनवलेला आहे, अजूनही आहे तो, म्हणजे अमेंडमेंट करून तो काढलेला नाही आहे, तो आहे ॲक्टमध्ये. द डेट ऑन विच द सप्लायर रिसिव्ह द पेमेंट विथ रिस्पेक्ट टू द सप्लाय. आता समजा 10,000चे गुड्स पाठवायचे असतील, सप्लायरनी सांगितलं रेसिपियंटला ॲडव्हान्स पाहिजे, 100% ॲडव्हान्स, 50% ॲडव्हान्स. तर हे जे ॲडव्हान्स पेमेंट होतं ह्याच्यावरती वॅटचा कायदा असताना ॲडव्हान्सवरती टॅक्स देण्याची पद्धत नव्हती, किंवा तशा प्रकारे टॅक्स देणं हे प्रचलित कुठल्याच राज्यामध्ये नव्हतं. आणि सर्व्हिसमध्ये कसं असतं की सर्व्हिसमध्ये मार्जिन खूप असतं. म्हणजे सप्लायरचं मार्जिन जे आहे, म्हणजे कौशल्य आहे. समजा सर्व्हिस आहे, आर्किटेक्ट आहे, इंजिनियर आहे, त्याकडे कौशल्य आहे ना. तिथे असं होत नाही की मी 58,000 खर्च करून 1 लाख मागतोय, 2,000 मार्जिन आहे, असं होत नाही ना तिकडे. गुड्सचं कसं होतं की क्वांटिटीमध्ये गुड्स विकले जातात, आणि त्यात 2% जरी मार्जिन असेल तरी करोडोचे गुड्स विकले गेले तरी काही लाख मिळतात. सर्व्हिसचं असं होत नाही. एखादा आर्किटेक्ट जेव्हा एखाद्या बिल्डिंगचा प्लॅन बनवतो त्यावेळेस तो 10 लाख रुपये घेतो. त्याच्याकडे स्टाफ असेल, ऑफिस असेल, त्यात त्याला 3 लाख, 4 लाख, 5 लाख खर्च होतील. 10 लाख घेतले असतील तर 5 लाखाचं प्रॉफिट आहे, 18% टॅक्स आहे, तर तो देऊ शकतो त्याच्यावरती. पण गुड्सचं असं होत नाही. गुड्सचं ज्यावेळी 10 लाखाचे गुड्स विकले जातात त्यात मार्जिन असतं 50,000. लक्षात घ्या तुम्ही. आणि टॅक्स किती आहे, टॅक्स 18% आहे, मार्जिन 2%, 5%, 10% जास्तीत जास्त, आणि टॅक्स 18%. आणि तुम्ही ॲडव्हान्स आम्ही काय घेतोय, आम्ही प्रोडक्शन करू शकत नाही, म्हणजे पैसे त्याला आमच्याकडे पैसे नाही.
म्हणून आम्ही ॲडव्हान्स मागतोय. आणि जसा ॲडव्हान्स घेतला गव्हर्नमेंट आलं आम्हाला टॅक्स द्या. याला विरोध केला. याला विरोध झाला इंडस्ट्रीकडनं की तुम्ही ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणून GST आणता असं म्हणता एका बाजूने, आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही अशा तरतुदी करता जेणेकरून आम्हाला बिझनेस करायला अवघड जाईल. तर ही तरतूद काय आम्हाला तुम्ही आमच्या फायद्याकरता आणली आहे हे बिलकुल वाटत नाही. उलट आम्हाला तुम्ही आमचा बिझनेस डुबवला आणली अशी वाटते. हे म्हणणं योग्य का योग्य आहे? बरोबर आहे ना? त्यामुळे मग गव्हर्नमेंटने काय केलं, याला स्थगिती दिली की ही तरतूद जी आहे ती आम्ही स्थगित करतो. त्यांनी नोटिफिकेशन काढलं 40/2017 आणि ह्यात त्यांनी पहिल्यांदा काय केलं, छोटे व्यापारी जे होते त्यांचा बिझनेस 1.5 करोड आहे, 13 नोव्हेंबरला त्यांना सांगितलं की तुम्ही नका ॲडव्हान्सवर टॅक्स देऊ, तुम्हाला आम्ही यातनं बाहेर ठेवतो. ही प्रोव्हिजन तुम्हाला लागू होणार नाही. मोठे कंपन्या बोलल्या की आमचा जरी बिझनेस अब्जावधीमध्ये असला तरी पण आम्हाला पण टॅक्स देणं 12%, 18%, 28% परवडत नाही. शेवटी सरकार नमलं. त्यांनी परत नोटिफिकेशन काढलं पुढचं 66/2017. कधी काढलं? 15 नोव्हेंबर 2017. तिथपासनं आत्तापर्यंत या नोटिफिकेशनमुळे ॲडव्हान्सवरती टॅक्स द्यायला लागत नाही गुड्सचे सप्लायर. मॅन्युफॅक्चरर असो, डिस्ट्रीब्युटर असो, ट्रेडर असो, कोणी असो, ॲडव्हान्स घेतलेला आहे त्याच्यावरती टॅक्स द्यायचा नाही. ओके. नो GST ऑन ॲडव्हान्स पेमेंट हे 2 नोटिफिकेशन मी खाली दिलेले आहे. आणि जर ॲडव्हान्स घेतला जात असेल तर कसं होतं की समजा 57,300 अशी समजा बिल झालेलं आहे, 57,358 असं बिल झालं आहे काहीतरी. आपण काय करतो, घेऊन ठेवा 58,000, बाकीची अमाऊंट पुढच्या बिलाला ॲडजस्ट करू. मग त्याने काय केलं होतं की जर असे पैसे आले तर वरची अमाऊंट ॲडव्हान्स म्हणून आली असं घ्यायचं का, मग ते पुढच्या बिलाला ॲडजस्ट करायची अप टू 1,000. खाली प्रोव्हिजन होता असा की अप टू 1,000 इन एक्सेस ऑफ अमाऊंट ॲडिड टॅक्स इनवॉइस. टॅक्स इनवॉइसमध्ये जी अमाऊंट आहे त्याच्या पुढे अप टू 1,000 अमाऊंट जर आली तर ती ॲडव्हान्स म्हणून न धरता तुम्ही पुढच्या बिलाला ॲडजस्ट करू शकता. किंवा जर ऑप्शन दिला आहे की ऑप्शन ऑफ द सेड सप्लायर विथ द डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस इन रिस्पेक्ट ऑफ सच एक्सेस अमाऊंट. एकतर ती तुम्ही ॲडव्हान्स घेतला म्हणून द्या टॅक्स त्याच्यावरती, किंवा मग काय करा ते पुढच्या बिलामध्ये ॲडजस्ट करा. अशा प्रकारे त्यांना दिलं होतं. पण त्या ॲडव्हान्सवर टॅक्सच नाही आहे, त्यामुळे या प्रोव्हिजनला आपण आता काहीच उपयोग नाही त्याचा. आता तो पण म्हणजे तो इनॅक्टिव्ह झाला. ॲडव्हान्स नाही त्यामुळे हा पण काय झाला, याचा प्रभाव संपला. एवढं कळलं. इनवॉइस वेळेत बनला पाहिजे. इनवॉइस कधी बनला पाहिजे, या कारण सेक्शन 31 आहे. मग 31 प्रमाणे इनवॉइस बनला, अर्लियर डेट जी असेल ती काय, टाईम ऑफ सप्लाय. समजा ॲडव्हान्स घेतला नोव्हेंबरला आणि ॲक्च्युली सप्लाय केला डिसेंबरला, तर टॅक्स देणं कधी आहे, डिसेंबर. आणखीन गुड्स रिमूव्ह केले, समजा रिमूव्हल ऑफ गुड्स आहे 30 नोव्हेंबर आणि इनवॉइस इश्यू केला 1 डिसेंबर. टाईम ऑफ सप्लाय काय येईल, गुड्स जेव्हा रिमूव्ह केले इनवॉइस तेव्हा बनवायला हवा होता ना. ओके. मग इनवॉइस कधी बनवला, 1 डिसेंबर, म्हणजे लास्ट डेट काय होती 30 नोव्हेंबर. मग टाईम ऑफ सप्लाय येईल 30 नोव्हेंबर. हे लक्षात. टाईम ऑफ सप्लाय येईल 30 नोव्हेंबर, म्हणजे 30 नोव्हेंबरला टॅक्सची लायबिलिटी पे करायला हवी होती. इनवॉइस उशिरा बनवला म्हणजे इनवॉइस चुकीचा बनवला, हा एक डिफॉल्ट झाला. आणि दुसरा डिफॉल्ट काय होईल की तो उशिरा टॅक्स भरला म्हणजे इंटरेस्ट पण लागेल. जर नोव्हेंबरचा इनवॉइस 1 डिसेंबर डेटनी बनवला तर तो GST 1 जेव्हा नोव्हेंबरचा भरेल त्यात दाखवणारच नाही ना, आणि तेव्हा तो टॅक्स पण नाही भरणार. मग डिसेंबरच्या GST 1ला दाखवेल आणि डिसेंबरच्याच तेव्हा तो टॅक्स भरेल. बरोबर आहे ना. महत्त्वाचा काय, टाईम ऑफ सप्लाय. 1 महिना गव्हर्नमेंटला टॅक्स उशिरा मिळू शकतो. इनवॉइस उशिरा बनला, रेफरन्स इनवॉइस आहे. आणखीन काय होतं त्यामध्ये, कंटिन्युअस सप्लाय होता.
कंटिन्युअस सप्लायमध्ये काय सांगितलं होतं, बिफोर ॲट द टाइम ऑफ सक्सेसिव्ह स्टेटमेंट आणि पेमेंट आहे ना. आणखीन काय होतं, गुड्स सेल किंवा रिटर्न बेसिसवरती पाठवायचे. गुड्स बिंग सेंट ऑर टेकन, गुड्स पाठवले किंवा रिसिपेंट घेऊन गेला ऑन अप्रुव्हल फॉर सेल रिटर्न या बेसिसवरती. मग इथे कधी अप्रूव्ह केलं, टाईम ऑफ सप्लाय 6 months बिफोर ऑर ॲट द टाइम ऑफ सप्लाय ऑर 6 months फ्रॉम द डेट ऑफ रिमूव्हल विच एव्हर इज अर्लियर. हे 3 सेक्शन कशा करता होते, इनवॉइस कधी बनवायचा या करता होते. आता ह्याप्रमाणे या तिन्ही केसमध्ये इनवॉइस कधी बनला पाहिजे आणि कधी बनला यानुसार तुम्ही सेक्शन 31(1) प्रमाणे त्याचा टाइम ऑफ सप्लाय काढाल की नाही, काढता येईल की नाही. आता ह्या तुम्हाला मुवमेंट ऑफ गुड्स आहे, मुवमेंट ऑफ गुड्स नाही आहे, कंटिन्युअस सप्लाय आहे आणि टाइम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स ऑन अप्रुव्हल बेसिस. आता ह्याच्यामध्ये फॉरवर्ड चार्ज पण असू शकतो. 12(2) मध्ये फॉरवर्ड चार्ज आहे, 12(3) मध्ये रिव्हर्स चार्ज. इनवॉइस कधी बनला पाहिजे, कसा बनला पाहिजे, कशा प्रकारचे त्यामध्ये काय परिस्थिती आहेत त्यानुसार इनवॉइसच्या पहिले इनवॉइस घेतल्याशिवाय हे घेता येत नाही. टाइम ऑफ सप्लाय पहिले घेता येत नाही, इनवॉइसच पहिले शिकवायला लागतो, मग टाइम ऑफ सप्लाय शिकवता येतो. म्हणून मी जसं इनवॉइस झालं, अकाउंट रेकॉर्ड घेतले, आता हे घेतलं. आता हे घेतल्यानंतर पुढे मला सिक्वेन्समध्ये काय येईल, जो इनवॉइस बनवला आहे त्याचा एक इनवॉइस असू शकतो, हे दुसरं ई-वे बिल, मग पुढे सेकंडमध्ये ई-वे बिल येईल. आपण पुढच्या क्लासला ई-वे घेऊ शकतो की याच्या पुढे ई-वे कसं बनवायचं मग या इनवॉइसचं. आता आपण जे बघितलं त्याप्रमाणे काय झालं, एक केस काय आली रिमूव्हल म्हणजे 31(1) प्रमाणे तुम्ही 31(1) साठी वापर करा द्यायचा. तुम्हाला जे कळलं आहे आता की डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस बाय द सप्लायर आणि द लास्ट डेट ऑन विच इज रिक्वायर्ड अंडर सेक्शन 31 याप्रमाणे. मग तुमच्याकडे तुम्ही बघा किंवा हे सडन ट्रान्झॅक्शन आहे, याच्यामध्ये डेट ऑफ रिमूव्हल काय होती, तुम्ही जेव्हा ऑडिट कराल तिकडे येईल की ॲक्च्युली हे मॅन्युफॅक्चरिंग झालं, हे गुड्स तयार केले पाठवण्याकरता, रिमूव्हल ऑफ गुड्स कधी झाला, इनवॉइस कधी बनला. त्यांच्याकडे काय असे डॉक्युमेंट असतात मॅन्युफॅक्चररकडे, किती प्रोडक्शन झालं, मग गुड्स फायनली प्रिपेअर्ड झाले, मग ते रिमूव्हल ऑफ गुड्स झाले का, झाले तर इनवॉइस तेव्हा बनला का. रिमूव्हल ऑफ गुड्स 1 तारीख आहे आणि इनवॉइस कधी बनला 2 तारखेला. डेट ऑफ रिसिप्ट ऑफ गुड्स कधी मिळाले. तुम्ही गुड्स समजा मुंबईहून नागपूरला पाठवाल तर ज्या दिवशी गुड्स निघतील त्या दिवशी रिसिप्टला मिळणार नाही गुड्स. 1 दिवस 2 दिवस रस्ता जेवढा लांब वर असेल किंवा मध्ये मग सरळ गाडी गेली का मध्ये काय पाऊस आला, पूर लावून थांबायला लागली, म्हणजे 1 दिवस 2 दिवस 3 दिवस गुड्स पोचायला लागू शकतात, डिपेंड ऑन द डिस्टन्स ऑफ रिसिपियंट सप्लायरच्या ठिकाणापासून. आणि पुढे पेमेंट कधी आलं, तुम्ही जेव्हा बुक्स ऑफ अकाउंट चेक कराल किंवा हे तुम्ही प्रोडक्शन कधी केलं, मॅन्युफॅक्चरिंग कधी केलं, तुमच्याकडे रॉ मटेरियल काय होतं, तुम्ही आणखीन इनवर्ट सप्लाय मागवला का, मग किती प्रोडक्शन केलं, त्यातनं तुम्ही सप्लाय किती केला, तो कोणाकोणाला पाठवला, मग ते गुड्स त्यांना तुम्ही पाठवले ई-वे बिलनी, त्यांना कधी मिळाले, मग त्याच्या अगेन्स्ट पेमेंट तुम्हाला कधी आलं. ऑडिट असा का ऑडिटचा भाग आहे ना. मग त्यातून तुम्हाला हे काढता येईल की टाईम ऑफ सप्लाय प्रॉपरली घेतला की नाही, व्हॅल्यू ऑफ सप्लाय प्रॉपरली घेतला की नाही, रेट ऑफ टॅक्स प्रॉपरली घेतला की नाही, सप्लाय कसा झालेला आहे, यानुसार तुम्ही सांगा. आता मला हे 4 डेट तुम्हाला दिल्या तर टाईम ऑफ सप्लाय काय येतो, ज्या वेळेस रिमूव्हल ऑफ गुड्स झाले त्याच वेळेला इनवॉइस बनला पाहिजे होता. इनवॉइस त्यांनी 2ला बनवला, इनवॉइस 2ला बनवते, इनवॉइस 1ला बनला पाहिजे होता, त्यामुळे टाईम ऑफ सप्लाय काय आला इकडे 1 तारीख. आता इथे काय फरक पडत नाही, जानेवारीचा टॅक्स जानेवारीच मिळतो, काय फरक पडत नाही इकडे. दुसरं इकडे 2/1 रिमूव्हल आहे, 1ला इनवॉइस बनला म्हणजे अगोदर बनवला इनवॉइस. गुड्स कधी मिळाले इरिलिव्हंट, पेमेंट इरिलिव्हंट, 1 तारीख काय आलं, इनवॉइस बनला, टाईम ऑफ सप्लाय आला. दुसरी केस रिमूव्हल 2 तारखेला आहे, इनवॉइस 1 तारखेला बनला. हे बाकीचं आपल्याला काय नाहीच आहे कामाचं. 31/12ला त्यांनी पेमेंट केलं होतं ॲडव्हान्समध्ये, पण ॲडव्हान्सचा विचार आपण करत नाही, त्यामुळे इथे पण काय आला 1 तारीख. पण इथे सगळं जानेवारीमध्येच आहे. दुसरी केस बघा इकडे 31/12ला काय बनवला, 31/12/23 आणि रिमूव्हल 31/12 आहे, मग इकडे हे इरिलिव्हंट आहे.
31/12 काय असणार, म्हणजे डिसेंबरला टॅक्स मिळाला पाहिजे, जानेवारीत मिळाला. बस हेच महत्त्व आहे टाईम ऑफ सप्लायचं. योग्य वेळ जर नाही आहे तर टॅक्स योग्य वेळी मिळणार नाही. टाईम ऑफ सप्लाय काय बनवलं आहे, कशासाठी बनवलं आहे की योग्य टॅक्स योग्य वेळी मिळाला पाहिजे. इथे रिमूव्हल ऑफ गुड्स आहे 1/1 आणि 31/12 इनवॉइस बनला. इनवॉइस जर अगोदर बनला तर तो टाईम ऑफ सप्लाय येईल. 31/12 रिमूव्हल ऑफ गुड्स 1/1ला इनवॉइस बनला, नाही चालणार. 31/12लाच काही टाईम ऑफ सप्लाय येईल. हेच खाली इकडे दिलेलं आहे. खाली पुढे गुडचं मुवमेंट नाही आहे. एक मुवमेंट होतं तसं मुवमेंट नाही, पण सेम तर तुम्ही सेम ते बघू शकता मुवमेंट आहे की नाही आहे. कुठल्या कधी गुड्स उपलब्ध करून दिले, फक्त इथे काय येईल रिमूव्हलची ऐवजी मेड अवेलेबल, कधी केलं अवेलेबल आणि इनवॉइस कधी बनवला, पेमेंट कधी आलं, पेमेंटचा विचारच नाही करायचा आहे. या दोन मधलं अगोदर काय 31/12, या दोनमध्ये अगोदर काय 31/12, या दोनमध्ये अगोदर काय 31, या दोनमध्ये अगोदर काय 1/1. समजलं ना काय. आता दुसरी केस बघायची आहे कुठली, कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स. मग कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्समध्ये डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस. आता इनवॉइस इश्यू कधी व्हायला पाहिजे, त्यांनी सक्सेसफुल स्टेटमेंट दिला, पेमेंट दिलं, इनवॉइस बनवा. ओके, कंटिन्युअस सप्लायमध्ये काय होतं, बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ सक्सेसफुल स्टेटमेंट आणि पेमेंट. आता याच्यामध्ये बघा कसं होतं, डेट ऑफ रिमूव्हल ऑफ गुड्स. मी ते डॅश काय ठेवलं आहे, गुड्स कंटिन्युअस सप्लायचा अर्थ काय होतो, कंटिन्युअसली गुड्स चाललेच आहेत महिन्याभर, रोज गुड्स मागवत आहेत, दिवसातून 2 वेळा 3 वेळा मागवत आहेत. त्यामुळे किती वेळा रिमूव्हल होईल, किती वेळा रिमूव्हल होईल ते होत राहील. डिलिव्हरी चलन वापरून ते गुड्स पाठवले जातील सप्लाय रेसिपिएंटला. आणि जसं आहे त्यांचा पिरियड ठरला आहे, विकली, 15 दिवसांनी, 10 दिवसांनी, महिन्यानी, ते काय करतील, सक्सेसफुल स्टेटमेंट किंवा पेमेंट करतील. मग इनवॉइस कधी बनवला, स्टेटमेंट कधी दिलं, पेमेंट कधी केलं, ह्या 3मध्ये अगोदर काय हेच येईल ना. 16 टाईम ऑफ सप्लाय 16/5, 14/5ला इनवॉइस बनला, स्टेटमेंट 15/5, पेमेंट 16/5, 14/5. 12/5ला काय केलं, डेट ऑफ इनवॉइस, स्टेटमेंट 10/5. आता स्टेटमेंट 10/5 आहे, पेमेंट अगोदरच केलं त्यांनी, पेमेंट केलं मग बनवलं स्टेटमेंट 8/5. इनवॉइस बनवला 6/5ला, स्टेटमेंट 7/5. इनवॉइस बनवलं त्यांनी 6/5ला आणि पेमेंट कधी केलं 4/5ला. पेमेंट जेव्हा केलं त्यावेळेस इनवॉइस बनवला पाहिजे होता. पण काम कसं होतं, साईडवरती काम चालतं, साईडवरती स्टेटमेंट कधी आलं, पेमेंट कधी आलं ते आलं. मग किती रुपयाचे इनवॉइस बनवायचं आहे, साईडवरून अकाउंट ऑफिसला कळलं 4 लाखाचा बनवा, स्टेटमेंट 4 लाखाचं आहे, हे बनवलं इनवॉइस. पण नंतर कळलं स्टेटमेंटची डेट काय होती, वेगळीच होती, इनवॉइस वेगळ्या डेटला बनला. दोन्ही एकाच महिन्यात आलं तर काय फरक पडत नाही, वेगवेगळ्या महिन्यात आलं तर मग त्याचा इफेक्ट पडतो, अदरवाईज काय नाही. तिसरी केस काय होती, गुड्स अप्रूव्ह झाले, मॅक्झिमम अप्रुव्हल पिरियड किती आहे 6 मंथ, इनवॉइस बनला पाहिजे. पण तेच येईल की गुड्स रिमूव्ह कधी झाले, गुड्स रिमूव्ह कधी झाले, इनवॉइस कधी बनला, 6 महिने कधी झाले, त्यांनी ॲक्सेप्ट किंवा हे कधी केलं, याप्रमाणे त्या डेट दिल्या. तुम्हाला इनवॉइसची प्रोविजन क्लिअर असेल तर हे तुम्हाला क्लिअरली कळेल की विचेवरी झालं. इनवॉइस जर का 6 महिने होण्या अगोदरच त्यांनी अप्रूव्ह केलं आणि इनवॉइस सेवा बनवला गेला, इनवॉइस सेवा बंद झाला पाहिजे ना, अप्रूव्ह केलं तर. अप्रूव्ह आज करतो आणि इनवॉइस परवा बनवतो, चुकीचं होईल ना. कधी केलं, आज अप्रूव्ह केलं ना, मग आजची डेट काय येईल, टाईम ऑफ सप्लाय. 6 महिने होऊन गेले मग अप्रूव्ह करतो, मग इनवॉइस बनवतो. 6 महिने कधी झाले, आज झाले ना, मग आजच्या डेटला काय येईल, टाईम ऑफ सप्लाय. इनवॉइस भले उद्या बनला, अप्रूव्ह भले परवा मग केलं, कधी व्हायला पाहिजे. टाईम ऑफ सप्लाय काय सांगतो की इनवॉइस बनला पाहिजे जर 6 मंथ किंवा अप्रुव्हल अगोदर होतं
तर त्या डेटा इनवॉइस बनला पाहिजे. मग ती डेट आहे टाइम ऑफ सप्लाय. ओके, हे चारही एक्झाम्पल मी वाचाल, तुम्हाला त्यातनं तेच कळेल. हे जरा फॉरवर्ड चार्ज करतात. रिव्हर्स चार्जला काय होतं, रिसिपियंट बनवतो ना इनवॉइस, रिसिपियंट इनवॉइस बनवतो. रिसिपियंटनी इनवॉइस कधी बनवला पाहिजे, आपण काय बघितलं होतं, नवीन रूल आला आहे तुम्हाला बोलतो मी, बरोबर आहे, आठवत आहे. रिव्हर्स चार्जसाठी काय 31(3)(f) मध्ये दिलं आहे, रजिस्टर्ड पर्सन हू इज लायबल टू पे टॅक्स अंडर सेक्शन 9394 विदिन द पिरियड ॲज मे बी प्रिस्क्राईब. मग रूल आला 47A त्यातनं. तो पिरियड प्रिस्क्राईब रूल 47A मध्ये हे सांगतो की वेअर अँड इनवॉइस रेफर टू इन रूल 46 इज रिक्वायर्ड टू बी इशूड ॲज पर अंडर सेक्शन 31(3)(f registered person who is liable to pay tax, he shall issue the said invoice within a period of 30 days from the date of receipt of goods services. त्याला जेव्हा मिळाले गुड सर्व्हिस तिथपर्यंत त्यांनी 30 दिवसाचा इनवॉइस बनवला पाहिजे. ही लास्ट डेट आहे इनवॉइस बनवला पाहिजे. ही लास्ट डेट कधी असेल 30 दिवसानंतर. त्याच्या अगोदर इनवॉइस बनवू शकतो ना. आता इथे काय दिलं आहे की रिव्हर्स चार्ज लायबल टू पे ऑन रिव्हर्स चार्ज असेल तर टाइम ऑफ सप्लाय काय येईल, गुड्स मिळाले, द डेट ऑन द रिसिप्ट ऑफ गुड कधी मिळालं ते बघा, द डेट ऑफ पेमेंट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट ऑफ द रेसिपियंट और द डेट ऑन विच द पेमेंट इज डेबिटेड. बघा इथे ते ॲडव्हान्स पेमेंट नाही आहे, कळलं का. ते जे हे आहे नोटिफिकेशन ते ह्याला लागू नाही, ते ह्याला लागू नाही. पेमेंट दिलं आहे का, गुड्स दिले, पेमेंट दिलं आहे का. एक पेमेंट मी चेक बनवला, एंट्री केली, रिसिपियंटला चेक दिला, बँकेत गेला, तर मी जशी एंट्री केली ती डेट किंवा ॲक्च्युली बँकेतला पैसे कधी गेले ती डेट, या दोनमधलं अगोदर काय ते चेक दिला अकाउंटला माहिती नाही, स्टेटमेंट मागवलं 1 महिन्यानंतर, मग कळलं, मग ह्याने एंट्री केली. डेट कुठली आहे, ॲक्च्युअलमध्ये बँकेतलं पेमेंट गेलं किंवा मग बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड केलं, याच्या अगोदर काय ती डेट काय, डेट ऑफ पेमेंट. मग बघा एक डेट बघा, गुड कधी मिळाले, पेमेंट कधी झालं हे बघा, आणि तिसरं द डेट इमिजिएटली फॉलोइंग 30 days फ्रॉम द डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस और अदर डॉक्युमेंट बाय वॉट एव्हर नेम कॉल इन लिव्ह देअर ऑफ बाय द सप्लायर. सप्लायरनी इनवॉइस दिला, ओके, इथपासून 31वा दिवस 30 डे इमिडिएटली फॉलोइंग 30 दिवसानंतर दिवस. 1 तारखेला त्याने दिलं, 1 + 30 31 झाले. सपोज डिसेंबर आहे, 1 डिसेंबरला त्याने मला इनवॉइस दिला, तर 30 दिवस 31 डिसेंबर म्हणजे 1 जानेवारी काय होईल डेट येईल. मग पेमेंट कधी केलं, गुड्स कधी आले आणि 31वा दिवस कुठला आहे, या 3 मधला अगोदर काय आहे, लायबिलिटी टू पे टॅक्स तो आहे. आपण काढतोय का लक्षात घ्या, टाइम ऑफ सप्लाय का काढतोय, आपल्याला हे डिटरमाइन करायचं आहे लायबिलिटी टू पे टॅक्सची डेट काय असेल. या 3 डेटमध्ये जी डेट अगोदर आहे ती काय, लायबिलिटी टू पे टॅक्स आहे. प्रोव्हाइडेड वेअर इट इज नॉट पॉसिबल टू डिटरमाइन द टाइम ऑफ सप्लाय अंडर क्लॉज A और क्लॉज B और क्लॉज C. टाइम ऑफ सप्लाय काय असेल, शॅल बी द डेट ऑफ एंट्री इन द बुक्स ऑफ अकाउंट ऑफ द रिसिपियंट. रिसिपियंट जेव्हा एंट्री करेल ती डेट, ओके. आता रिसिपियंटनी अशा प्रकारे एक डेट काढली, ओके, आणि ऑडिटमध्ये जर डिपार्टमेंटकडे ह्याचा प्रूफ आहे की त्या डेटच्या अगोदर 1 महिना अगोदर त्याला गुड्स मिळाले होते, हे बिल दिसतंय त्याचं बनलेलं, गुड्स आलेत तुझ्याकडे, मग तू का एंट्री नंतर केली 1 महिना. तो म्हणेल मला काय माहीत नाही डेट कधी आले गुड्स, मी इथे एंट्री केली नाही, आमच्याकडे पुरावा आहे. सप्लायरनी, ट्रान्सपोर्टरनी किंवा
रिसिपियंटनी. तिघांपैकी एबी कोणी बनवलं पाहिजे? ट्रान्सपोर्टरने एबी बनवलं होतं. ट्रान्सपोर्टरच्या एबी प्रमाणे तुम्हाला गुड्स मिळालेत कधी? ऑगस्टला. तुम्ही दाखवताय कधी? नोव्हेंबरला. हे होऊ शकतं ना. जेव्हा अशा प्रकारे ऑप्शन दिला आहे की ABC अवेलेबल नाही आहे, 80% चान्स घेईल आणि काही डेट टाकेल, पण ती काही डेट जर चुकीची आली तर मग तो लायबल टू पे इंटरेस्ट पेनल्टी होईल त्याला, हे लक्षात घ्या. पण तो पुरावा पाहिजे की चुकीचं अकाउंटिंग केलं आहे, चुकीची डेट टाकलेली आहे. ऑडिट करण्याचा उद्देश काय डिपार्टमेंटचा? की योग्य प्रकारे योग्य वेळी योग्य तो टॅक्स दिला की नाही दिला आहे, हेच ऑडिटमधलं काम आहे. पण जर तुम्हाला ही प्रोव्हिजन कळली, तुम्ही जेव्हा एखाद्याला ऑडिट करायला जाल, तुमच्याकडे काय माहिती आहे, EB बिल, इतर गोष्टी, इथे रिटर्न भरलेले, हे सगळं तुम्ही स्टडी करून जाल ना. पहिले डॉक्युमेंट घेऊन जाल की यांनी काय दाखवलं आहे, कसं दाखवलं आहे, त्याप्रमाणे इकडे दिसतं की नाही दिसतंय. जर तुम्ही ऑडिट करणार नसाल, फक्त स्टुडंटनी करणार असाल, तुम्हाला ह्याचा काही उपयोग नाही. टाईम ऑफ सप्लायचा काही उपयोग नाही जर तुम्ही स्टुडंटनी करताय. पण जर ऑडिट तुम्हाला करायचं आहे, इन्स्पेक्शन करायचं आहे, ज्यात तुम्हाला बघायचं आहे, इन्स्पेक्शनचा उद्देश काय की ॲज पर द प्रोव्हिजन, रूल्स, नोटिफिकेशन्स काम चाललं आहे की नाही. तुम्हाला हे माहिती पाहिजे की टाईम ऑफ सप्लायप्रमाणे डिटरमाइन टॅक्स कधी होतो, व्हॅल्यू ऑफ सप्लाय, व्हॅल्यू काय येते, कुठला सप्लाय टॅक्सेबल आहे, त्याचा टॅक्स रेट 12 आहे का 18 आहे, हे सगळं प्रॉपर आलं आहे की नाही आलं आहे, म्हणजे नियमाप्रमाणे, तरतुदीप्रमाणे, कायद्याप्रमाणे काम चाललं की नाही, हे जर माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्हाला कायद्यामधली प्रत्येक तरतूद सखोलपणे अभ्यासली पाहिजे. आणि म्हणून मी एवढा वेळ द्यायला लावतो. स्क्रुटिनी करता गरज नाही याची, पण इन्स्पेक्शन, ऑडिट करता याची गरज आहे. रिव्हर्स चार्जमध्ये काय बघायचं, गुड्स कधी मिळाले, पेमेंट, हे दोन आहेत. बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड एंट्री केली, बँकेचा पैसे कधी गेले, ह्या दोघांमधलं अर्लियर काढा. मग गुड्स कधी मिळाले, पेमेंट कधी झालं आणि 31वा दिवस, यातलं अर्लियर काय. आणि जर हे 3 जर डिटरमाइन करता येत नसेल तर मग कॅन बी डिटरमाइन. त्यांनी जेव्हा तो एंट्री करेल, मला हे डिटरमाइन होत नव्हतं म्हणून मी एंट्रीच नाही केली, म्हणून दिला ऑप्शन. तुम्ही अर्थिमेट टॅक्स काय नाही भरला, तर आमच्याकडे रेकॉर्ड डेट नव्हती, डेटच नव्हती आमच्याकडे. पण गुड्स आलेत ना, आले तर मग काहीतरी डेटला एंट्री करा आणि भरून टाका टॅक्स. हेच दिलं इकडे केस स्टडी आहे. वाय अप्रोचेस एक्स अँड प्लेस अँड ऑर्डर 2 टन्स ऑफ कॉटन. आता तुम्ही जेव्हा आपण बघितलेलं नाही अजून ते कुठले गुड्स रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स द्यायला लागतो याची यादी आहे. 8 गुड्स आहेत आणि 20 सर्व्हिसेस आहेत. ते मी डिस्कस करणार आहे पुढच्या क्लासला, ते मी ठेवलं आहे. बाकी महत्त्वाचा मुद्दा आहे, जास्त जण असल्यावर ते घ्यावं म्हणून मी ठेवले. त्याच्यामध्ये हे जे कॉटन आहे, रॉ कॉटन, त्याला पाहिजे. एक वाय, मिस्टर वाय अप्रोचेस टू एक्स. एक्स कोण आहे, सप्लायर आहे, ज्याकडे रॉ कॉटन आहे. 10/4ला 1 तारखेला त्याने जाऊन त्याची बोलणी केली. ओके, 10 तारखेला वाय रिसिव्ह द गुड्स, 10ला गुड्स मिळाले, 15ला एक्सने इनवॉइस बनवला. ओके, एवढे गुड्स तुम्हाला पाठवले, त्यांनी गुड डिलिव्हर केले. मग इनवॉइसचा उपयोग काय असतो, एवढे पैसे द्या, मागणी करण्याकरा. तुम्हाला मी एक गुड्स पाठवले, त्याचे एवढे डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स, क्वांटिटी, रेट एवढा आहे. आणि मग वायनी पेमेंट केलं, पेमेंट बाय चेक 20 तारखेला आणि बँकेतनं ॲक्च्युली पैसे गेले 25 तारखेला. टाईम ऑफ सप्लाय काय येईल, 10 तारीख येईल ना. अरे गुड्स पहिले मिळाल ना. गुड्स कधी मिळाले, 10/4ला. डेट ऑफ पेमेंट, पुढे ॲक्च्युली पैसे कधी गेले आणि तिथून 30 दिवस जर का केले, मोजले, प्लस 1 दिवस, तर 16/5 ही डेट येते. 16/5 म्हणजे ह्या डेटमध्ये अर्लियर डेट काय, 10/4. आणखीन एक्झाम दिलीत काय, कळलं. परवाच्या दिवसच्या गुड्सचा. सर्व्हिसचं बघा काय, आता सर्व्हिसमध्ये वेगळं काय येईल बघा. द डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस बाय द सप्लायर. इथे काय होतं, बिफोर आणि आफ्टर दोन्ही आहे ना. इकडे इनवॉइसची प्रोव्हिजन तुम्ही बघाल की इनवॉइस जो इश्यू करायचा आहे, तो इनवॉइस इश्यू करायचा आहे तुम्हाला 32(2) काय सांगतो, बिफोर और आफ्टर द प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस इनवॉइस इश्यू केला जाऊ शकतो.
आणि मग रूल 43 प्रमाणे इनवॉइस होईल. 47मध्ये टाईम लिमिट दिलं आहे 30 days आणि बँक इन्शुरन्स कंपनी यांना किती आहे 45 days आणि 2 कॉपी बनवायच्या हे दिलेलं आहे. याप्रमाणे 31.2 आहे. 31.5मध्ये काय होतं कंटिन्युअस सप्लाय सर्व्हिस आणि 31.6 रेफरन्स इनवॉइसला असल्यामुळे आपण इनवॉइसचे 3 सेक्शन काय केले परत हे मांडले की बा या सेक्शनप्रमाणे सांगतायत ते काय सांगतायत तर ही तरतूद सांगतायत की कशा प्रकारे बघायचं. ABC त्यात 3 क्लॉज आहेत. द डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस बाय द सप्लायर इफ द इनवॉइस इज इश्यूड विदिन द पिरियड. इनवॉइस 2 ऑप्शन आहेत. इनवॉइस निर्धारित वेळेमध्ये बनवला गेला आहे यस किंवा इनवॉइस निर्धारित वेळेमध्ये बनवला गेला नाही तर बी बघा. सर्व्हिस दिली ओके इनवॉइस वेळेत नाही बनला सर्व्हिस दिलेली आहे. पहिल्या केसमध्ये सर्व्हिस दिली वेळेत इनवॉइस बनला. बी ऑप्शन काय सांगतो इनवॉइस वेळेत नाही बनला तर प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस डेट कुठली घ्या द डेट ऑफ प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस इफ द इनवॉइस इज नॉट इश्यूड विदिन द पिरियड प्रिस्क्राइब 30 दिवसामध्ये. ओके हे काय सांगतो इनवॉइस वेळेत बनला तर इनवॉइसची डेट घ्या आणि ऑर पेमेंट अगोदर आहे तर पेमेंट विच एव्हर इज अर्लियर. खाली काय म्हटलं आहे विच एव्हर इज अर्लियर. एक इनवॉइस दुसरा पेमेंट विच एव्हर इज अर्लियर. तिथे प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस कधी दिली गेली ती डेट बघा आणि पेमेंटची डेट बघा विच एव्हर इज अर्लियर. ए आणि बी म्हणजे क्लॉज एमध्ये इनवॉइस इश्यू नाही आहे पेमेंट पण नाही सर्व्हिस दिली पण नाही. सी क्लॉज काय सांगतो बघा केव्हा कसं होतं केव्हा एक 31 मार्च येतो ना तेव्हा त्या मार्चमध्ये लोकांना बघायचं असतं की अरे आपली पोझिशन कशी आहे. रिसिपियंट काय करतो सर्व्हिस घेतल्यावर रेकॉर्ड करून टाकतो सर्व्हिस मिळाली 10 लाख सप्लायरला माहितीच नाही कारण ॲग्रीमेंट झालं आहे कॉन्ट्रॅक्ट झालं आहे काम सुरू व्हायचं आहे समजलं ना काय किंवा थोडंफार काहीतरी मुवमेंट आहे पण असं भरीव काम काय झालेलं नाही आहे त्यामुळे पेमेंटही नाही आहे आणि इनवॉइस पण जर प्रश्न येत नाही काय. पण जर ए आणि बी इन केस वेअर द प्रोव्हिजन ऑफ क्लॉज ए और बी डू नॉट अप्लाय ते अप्लायच नाही आहे पण द डेट ऑन विच रिसिपियंट शोज रिसिप्ट ऑफ सर्व्हिस इन इज बुक्स ऑफ अकाउंट. तो का घाई करतो आहे त्याला एक्सपेन्स बुक करायचा आहे रिसिपियंटला तर त्याने एक्सपेन्स बुक केला गव्हर्नमेंटला काही प्रॉब्लेम नाही आहे इन्कम टॅक्समध्ये त्याला टॅक्स कमी लागेल पण तुम्ही जी एस टी भरा. तो सर्व्हिस घेतली म्हणून दाखवतो तर इथे टाईम ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस लायबिलिटी येईल लायबल टू पे टॅक्स येईल कोणाकरता फॉरवर्ड चार्ज आहे ना सप्लायर करता येईल. त्यांनी सर्व्हिस घेतलेली आहे कळलं ना एवढं. सी मध्ये कन्फ्युजन नाही ना काय. ए काय सांगतो इनवॉइस इश्यू केला वेळेत इश्यू झाला 30 दिवस झाल्यानंतर इनवॉइस इश्यू झालेला नाही आहे पण सर्व्हिस देऊन झालेली आहे तर मग ती डेट बघा. पेमेंट ॲडव्हान्स नाहीच आहे तर आपण पेमेंटचा विचारच नाही करणार. पेमेंट ॲडव्हान्स असेल समजा मला सर्व्हिस द्यायची आहे 2 लाखाची मी 1 लाख दिलं तुम्हाला सांगितलं 1 लाख घ्या आणि काय करा तुम्ही काम चालू करा. मग तिकडे याचा संबंध येतो की पेमेंट आलं आहे ना काम सुरू झालं नाही पेमेंट आलं आहे. आता हे दाखवायचं कसं GSTR 1ला हे दाखवलं कसं जाईल हे तुम्हाला सांगतो मी दाखवतो ते लक्षात घ्या मला कन्सेप्ट लगेच क्लिअर होईल. तिकडे दिलं आहे जे काय शब्दात मांडलं आहे ते प्रॅक्टिकली ज्यावेळेस मला त्याचा प्रॅक्टिकली कसं इम्प्लिमेंट करतो तुम्हाला दाखवतो. हां दाखवते मला तेच दाखवतो
मी अगोदर पण त्यावरती बोललो आहे, पण आता कसा तो विषय आलाय आता म्हणून दाखवतो. पेमेंट घेतला तुम्ही तर टाइम ऑफ सप्लाय आहे. मी अगोदर तुम्हाला काय बोललो होतो की जे काय आपण करतो सांगतो ते कुठे लिहिलं आहे, टॅक्स देणं लागतो. पहिले एक पेमेंट तुम्ही घेतलं ना, मग टाइम ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस सेक्शन 13(2) मध्ये दिलेलं आहे की पेमेंट घेतलं आहे तर तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल. मग टॅक्स द्यावा लागेल, जमा करायला लागेल. जमा कुठे करायचा? ॲडव्हान्स रिसिव्ह. मग इथे दाखवायचं. मग इकडे मी जेव्हा देईन ॲट स्टेट वाईज जिकडे सर्व्हिस दिली आहे इंटरस्टेट सप्लाय, मग इथे IGST किती येईल, किती अमाऊंट येईल ती मी टाकेन. तशी ही अमाऊंट टाकेन, टॅक्स देणं रेकॉर्ड होईल. आणि नेक्स्ट टाईम ज्यावेळेस सर्व्हिस दिली पूर्णपणे 1 महिना 2 महिने 3 महिने, जर का सर्व्हिस दिली, इनवॉइस बनला तर इनवॉइस तर 4 लाखाचा, समजा 5 लाख सर्व्हिसची व्हॅल्यू आहे तर 5 लाखाचा बनेल. ॲडव्हान्स घेतला 1 लाख, 1 लाख वजा करून काय 4 लाखाचा इनवॉइस नाही बनणार. इनवॉइस तर 5 लाखाचाच बनणार आहे. आणि जर 4 लाखाचा इनवॉइस बनवला तर इनपुट टॅक्स क्रेडिट 4 लाखाचाच रिसिपेंटला मिळेल, 5 लाखाचा मिळणार नाही. ॲडव्हान्स जो घेतला, ॲडव्हान्स जेव्हा रेकॉर्ड करतो तेव्हा ॲडव्हान्स कोणाकडनं घेतला GST नंबर टाकायची तिकडे गरज नाही आहे. कारण की सर्व्हिस संपूर्ण घेतल्याशिवाय, गुड संपूर्ण घेतल्याशिवाय इनपुट टॅक्स क्रेडिट घेता येत नाही. अशा प्रकारची तिकडे एक अटी शर्तीमध्ये एक अट आहे की ITC तेव्हाच घेता येतो. या 6 अटी शर्ती आहेत. त्यातली एक ही आहे की गुड सर्व्हिसेस संपूर्ण रिसिव्ह केल्याशिवाय त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करता येणार नाही. ॲडव्हान्स घेतोय, सर्व्हिस दिलीच नाही अजून, त्यामुळे इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याकारणाने जेव्हा ॲडव्हान्स रेकॉर्ड करतो तेव्हा सिस्टममध्ये GST नंबर टाकायची गरज नाही आहे, तसं विचारलं जात नाही. ॲडव्हान्स रिसिट जी बनवतो आपण त्यावर सगळी माहिती येईल, ॲडव्हान्स कोणाला घेतला, पण इथे ते टाकायचं नाही. ह्यात टाकायचं नाही. जेव्हा मी हे काढलं इकडे आणि ते ॲड टू स्टेट वाईज, हे फक्त एवढं दिलं आहे ॲट स्टेट वाईज. इथे बघा कुठे मला GST नंबर विचारतो का ना, विचार. पण तेच तुम्ही इनवॉइस टाकायला जा. इनवॉइस जेव्हा इथे तुम्ही टाकायला जाल, इनवॉइसमध्ये याल जेव्हा आणि इथे म्हणाल ॲड रेकॉर्ड आहे ना, इकडे रिसिपियंट नंबर टाकायला विचारतो. इनवॉइससाठीच टाकायला लागतो, ॲडव्हान्ससाठी हे विचारत नाही. फक्त कुठल्या राज्यामध्ये टॅक्स द्यायचा आहे, सेम स्टेट आहे CGST GST, वेगळं स्टेट आहे IGST आहे ते टाका. हां, तिकडे ॲडव्हान्स टाकला ना मग. हां हां, आता मी बोलतो ना, पुढे बोलतो, मला बोलत नाही पुढे. आता मी इकडे ॲडव्हान्स जमा केला, तुमच्या नावाने नाही जमा केला, पण तुमच्याकडून मी टॅक्स घेतलेला आहे की 1 लाख ॲडव्हान्स द्यायचा आहे मला, प्लस टॅक्स पण द्या. तुमच्याकडून 1,08,000 घेतले, मी तुम्हाला ॲडव्हान्स रिसीट दिली. इथे जेव्हा टॅक्स जमा केला तर तुमच्या नावे जमा करायचाच नाही आहे मला. जेव्हा मी इनवॉइस बनवतो तेव्हा इनवॉइस 5 लाखाचा बनवतो. तुमच्या नावाने मी 1 लाख अगोदर जमा केलेत ना, अगोदर 3 महिन्यापूर्वी. मग खाली इकडे ॲडजस्टमेंट ऑफ ॲडव्हान्स आहे, इथे मी टाकीन 1 लाख आणि ते या 5 लाखातनं 1 लाख वजा होते. म्हणजे मी या महिन्यामध्ये 4 लाखच देणं लागतो, पण ITC पासून 5 लाखाचा होईल. बरं, मी 3 4 लाखावरती टॅक्स भरणार आहे. अगोदर मी जेव्हा इथे 1 लाखावरती टॅक्स भरला आहे तो 3 गेला आहे, पण त्यावेळेस तुमच्या 2 काय नाही आलं, 2 काय नाही आलं, येणारच नाही. पण जेव्हा मी इथे 5 लाख टाकीन तेव्हा मी टॅक्स 1 लाखावर दिला आहे, मग तो वजा करून घेण्याकरता ॲडजस्टमेंट ऑफ ॲडव्हान्स करीन, 1 लाख कमी होतील, मी 4 लाखावर टॅक्स देणं लागतो, तो इफेक्ट जाईल. 1 लाख अगोदर टॅक्स दिलेला आहे ॲडव्हान्स घेतला तेव्हा. म्हणजे या तरतुदीप्रमाणे ॲडव्हान्सचा टॅक्स जमा पण होतो आणि गुड सर्व्हिसेस संपूर्ण रिसिव्ह जोपर्यंत होत नाही तोपर्यंत रिसिपेंटला ITC अवेल करू द्यायचाच नाही आहे, त्याला तो अधिकारच नाही आहे. त्यामुळे तिकडे GST नंबर टाकला जात नाही, विचारला जात नाही.
तरतूद कशी काम करते, तुम्ही जेव्हा ॲडव्हान्स बनवता त्यात सगळी माहिती टाकायची आहे. कोणाकडनं घेतला ॲडव्हान्स त्याचा नंबर टाकायचा आहे, पण तो भरताना मात्र सिस्टममध्ये तो प्रोव्हाइड नाही करायचा आहे, कारण तशी गरज नाही आहे. जर तुम्ही ॲडव्हान्स कोणाचा सर्व्हिस प्रोव्हायडर चेक कराल, तुम्ही हे बघाल की ॲडव्हान्स घेतला होता का, तो दाखवला होता का, मग इनवॉइस कधी बनवला, मग त्याच्या अगेन्स्ट ॲडजस्टमेंट कशी केली, सिव्हिल टॅक्स किती भरला, हे सगळं तुम्हाला बघायचं आहे. इथे आलं आहे प्रोव्हाइडेड ॲडव्हान्स जर घेतला आहे तर अप टू 1000 इन एक्सेस ऑफ अमाऊंट इंडिकेटेड इन द टॅक्स इनवॉइस द टाइम ऑफ सप्लाय टू द एक्सटेंट ऑफ सच एक्सेस अमाऊंट शॅल, किंवा ॲट द ऑप्शन हे जे आहे ना चॅट जीपीटी हे मी काढतो असं इथे टाईप केलं, इथे आलं, इथे पेस्ट केलं आहे. हेच टाकून दिलं असंच तर मला याविषयी एक्सप्लेन करेल की पॉईंट हे का दिलं आहे. हे बघा, आता जर मला हेच मराठीत एक्सप्लेन करून पाहिजे तर मी त्याप्रमाणे दिलं पाहिजे. मग मी दिलं इकडे, ह्याचं काय करायचं, शिफ्ट एंटर केलं, खाली आलं एक्सप्लेन इन मराठी. जर मी दिलं ट्रान्सलेट इन मराठी, मी सगळं ट्रान्सलेट केलं आहे, इथनाच केलं आहे. सगळं आलं. आपण उल्लेख केलेली द प्रोविजन यू हॅव मेन्शन सीम्स टू पर्टेन टू द, त्यांना कळतंय कशाबद्दल आहे. अशा परिस्थितीत हेल्थ ट्रान्सलेशन गिव्हन इन टू मराठी, अशा परिस्थितीत जेव्हा करयोग्य वस्तूंचा पुरवठादार कर इनव्हॉइसमध्ये दर्शवलेल्या रकमेच्या 1000पर्यंत अधिक अतिरिक्त रक्कम प्राप्त करतो, तेव्हा त्या अतिरिक्त रकमेच्या पुरवठ्याचा वेळ त्या पुरवठ्याच्या पर्यायावर त्या अतिरिक्त रकमेच्या संदर्भातील इनव्हॉइसच्या जारी करण्याच्या तारखेला मानला जाईल. तुम्ही आयदर तो ॲडव्हान्स दाखवा. आता तुम्हाला याचा अर्थ कळत नसेल तो, म्हणून मी एक्सप्लेन म्हटलं, जेव्हा एक्सप्लेन म्हटलं त्यावेळेस मग असं आहे की सप्लायर रिसिव्ज 1000, ऑप्शन फॉर सप्लायर, द सप्लायर हॅज द ऑप्शन टू ट्रीट द डेट ऑफ एक्सेस टाइम ऑफ सप्लाय. ओके, अमाऊंट जी एक्स्ट्रा मिळाले ॲडव्हान्स म्हणून दाखवू शकता, किंवा मग ती पुढच्या इन्व्हॉइसला ॲडजस्ट करा. 1000वरती ॲडव्हान्स देण्याची गरज नाही, असा त्याचा अर्थ आहे. तसं तर थोडा प्रयोग करायला लागतो, वेळ द्यायला लागतो, मग तुम्हाला बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर होतात. आता मी ह्यामध्ये ह्या वगैरे टाकतो काय काय, हे काय म्हणून सांगायचा अर्थ काय, कशा करता बनवले, मग ती माहिती मिळत जाते. कोणीतरी कुठेतरी एक्सप्लेन केलेलं असतं, ते शोधून काढतो तो आणि ते आपल्याला दाखवतो. आता बघा काय तुम्हाला सापडलं याच्यामध्ये, इफ इनवॉइस इश्यूड, वेळेत इनवॉइस इश्यू केला, डेट
इनवॉइस इश्यू कधी केला आणि पेमेंट कधी मिळालं, विच एव्हर इज अर्लियर. इनवॉइस नॉट इश्यूड विदिन 30 किंवा 45 डेज. काय आलं, सर्व्हिसची दिली ती डेट किंवा मग पेमेंट किती, विच एव्हर इज अर्लियर. आणि तिसरं, जर ए आणि बी नॉट ॲप्लिकेबल आणि रेसिपियंट दाखवतोय जे बुक्स ऑफ अकाउंटमध्ये, तर ते काय असेल, टाईम ऑफ सप्लाय असेल. हे 3 आहेत ना ज्यामध्ये, एक नॉर्मल सप्लाय, कंटिन्युअस, आणि दुसरं सर्व्हिस मध्ये स्टॉप केली तर कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे, ॲग्रीमेंटप्रमाणे जर ॲज पर टर्म सर्व्हिस मिळत नाही आहे, स्टॉप करू शकतात. मग त्यावेळेस इनवॉइस इश्यू केलं जातं 31/6 प्रमाणे. मग ह्याच प्रोव्हिजनप्रमाणे तुम्हाला पुढे बघायचं आहे. बघा आता इथे नॉर्मल सप्लाय एक केस काय दिली, डेट ऑफ ॲक्च्युअल सर्व्हिस कधी दिली, सर्व्हिस कधी दिली, टाईम किंवा डेट ऑफ इनवॉइस का असेल, आणि पेमेंट कधी आलं, पेमेंट कधी आलं, 10/11/24, 10 नोव्हेंबर 24ला काय आलं, सर्व्हिस दिली. इनवॉइस कधी बनला, 25ला. पेमेंट कधी आलं, 10/12. आता ह्या टाईम ऑफ सप्लाय काय येईल, सर्व्हिस दिल्यापासून 30 दिवसामध्ये इनवॉइस बनवला पाहिजे ना. मग इनवॉइस कधी बनवला, हां 25/11. मग 10/11ला सर्व्हिस दिलेली आहे, इनवॉइस वेळेत बनला की नाही बनला, बनला ना वेळेत. जर इनवॉइस वेळेत बनलेला आहे 30 दिवसामध्ये, तर ही डेट मग विचारात नाही घ्यायची. पेमेंट दिलं आहे, मग डेट आणि पेमेंट ह्याच्यामध्ये अर्लियर काय, इनवॉइस इश्यूड विदिन 30 डेज बिफोर रिसिप्ट ऑफ पेमेंट, 25/11 टाईम ऑफ सप्लाय आला. आलं ना लक्षात. तुम्ही रेकॉर्ड जेव्हा बघाल तर तुम्हाला रेकॉर्डला कळतं की सर्व्हिस डेट काय होती, इनवॉइस कधी इश्यू केला, 10/11ला काय झालं, सर्व्हिस डेट आहे, आणि इनवॉइस डेट 1/12. इनवॉइस इश्यूड विदिन 30 डेज बट पेमेंट रिसिव्ड, पेमेंट कधी मिळालं, पेमेंट 1/12 आहे. तसं 10/11ला सर्व्हिस पूर्ण झाली, त्यांनी पेमेंट दिलं 20/11ला. 20/11ला पेमेंट दिलं ना. मग पेमेंट अगोदर की इनवॉइस अगोदर आहे, इनवॉइस वेळेत आहे, पण इनवॉइसच्या अगोदर पेमेंट झालेलं आहे. पेमेंट झालं आहे ते 20/11, म्हणजे नोव्हेंबरला टॅक्स धरला पाहिजे ना. तर इनवॉइस दाखवला 1/12ला, टॅक्स धरला 1. टाईम सप्लाय चुकला की नाही चुकला. आता जर तिथे तो इनवॉइस बनवतो 1/12ला, तर डिसेंबरला टॅक्स पे करेल ना. पण जर तुम्ही पेमेंट तुम्हाला मिळालं आहे 20/11ला, तर तुम्ही पेमेंटप्रमाणे इनवॉइस काय नाही इश्यू केला, टॅक्स तो भरला का, पेमेंट आलं तर. समजलं ना. आता दुसरी केस काय, सर्व्हिस पूर्ण झाली 20/11ला, ओके. इनवॉइस डेट 1,18,000चा इनवॉइस बनवला. आता 20/11ला ज्यावेळेस सर्व्हिस दिलेली आहे, तर पहिले त्यांनी 59,000 रुपये दिले. कधी, 25/11ला, आणि 15/12ला 19,000 दिले. 2 टप्प्यात पेमेंट केलं. ओके. बघा मी काय म्हणतो, सर्व्हिस डेट काय 20/11, इनवॉइस कधी पण बनला पाहिजे 30 दिवसामध्ये. मग इनवॉइस कधी बनला, 10/12, म्हणजे वेळेच्या अगोदर बनला की नाही बनला, बनला ना. 20/12, पण 20/12च्या अगोदर 25/11ला त्यांनी 50% पेमेंट घेतलं, पेमेंट घेतलं 50%. मग हे तिकडे ॲडव्हान्समध्ये दाखवलेत का त्यांनी, दाखवलं पाहिजे त्यांना. आणि जेव्हा ते 1/12ला इकडे दाखवतील त्यावेळेस हे ॲडजस्ट करतील बाकीचे. मग टाईम ऑफ सप्लाय 61,000चा 25/11, आणि जसा इनवॉइस बनला 10/12. जेवढी अमाऊंट इनवॉइस बनण्याच्या अगोदर आली, जर ती आली तर टू द एक्सटेंट सप्लाय आहे ना तो. बघ खाली ॲज पर एक्सप्लेनेशन 1, द सप्लाय शॅल बी डीम्ड टू हॅव बीन मेड टू द एक्सटेंट इट इज कवर्ड बाय द इनवॉइस
और ॲज द केस मे बी द पेमेंट. मी वरती जेव्हा वाचता इकडे एक्सप्लेनेशनमध्ये दिलेलं आहे की the supply shall be deemed to have been made to the extent it is covered by the invoice. इनवॉइस अगोदर आहे का पेमेंट अगोदर आहे? मग इथे पेमेंट अगोदर आहे, डीम्ड टू हॅव बीन मेड तेवढा सप्लाय झाला आहे, पेमेंट आलं म्हणजे. नोव्हेंबरला 50% अमाऊंट आली आणि इनवॉइस बनला डिसेंबरला, जो विदिन 3 days बनला होता. मग त्यांनी पेमेंट अगोदर आलं आहे, ते टू द एक्सटेंट सप्लाय झाला आहे तेवढा त्यांनी ॲडव्हान्समध्ये टॅक्स जमा व्हायला दाखवायला पाहिजे. आणि इनवॉइस जेव्हा बनेल तेव्हा जेवढी अमाऊंट अगोदर दाखवली आहे तेवढी तो काय करेल, ॲडजस्ट करून घेईल. हे खाली का लिहिलं आहे, हे एक्सप्लेनेशन त्यांनी म्हणजे स्पेशली टाकलं आहे त्यांनी की इनवॉइस बनला पण त्याच्या अगोदर पेमेंट आलं आहे ना, मग त्यामुळे टाईम ऑफ सप्लाय अगोदर पेमेंट आलं. पेमेंट आणि इनवॉइस अगोदर काय, अगोदर तुमचं पेमेंट आहे ना विच एव्हरी अर्लियर, त्यातनं पण पेमेंटवरती टॅक्स द्यायला पाहिजे. मी मुद्दामून 2 महिने वेगवेगळे ठेवले, नोव्हेंबर आणि डिसेंबर, दोन्ही एकाच महिन्यात असेल तर मग इनवॉइस आला, सगळा टॅक्स आला, मग पेमेंट दाखवायची, ॲडव्हान्स दाखवायची गरज नाही. मी नोव्हेंबरला ॲडव्हान्स घेतला आणि नोव्हेंबरलाच इनवॉइस बनवला, तर ॲडव्हान्स दाखवायची गरज नाही. एका डेटला पेमेंट आहे, एका महिन्यात पेमेंट आहे आणि वेगळ्या महिन्यात जर इनवॉइस असेल तर मग ॲडव्हान्स जमा करायला लागेल. पैसे आले ज्या महिन्यात त्या महिन्यात जमा करायला लागतील. चौथ्या एक्झाम्पलला 10/11 काय सर्व्हिस डेट, इनवॉइस डेट 22/12, वेळ इनवॉइस बनला आहे नाही, मग सर्व्हिस कधी दिली 10/11 आणि पेमेंट कधी आलं 25 आहे. मग ह्यातलं अर्लियर काय, बरोबर चाललं ना आपण. इनवॉइस नॉट इश्यूड विदिन 30 days अँड पेमेंट रिसिव्ड आफ्टर कम्प्लिशन ऑफ सर्व्हिसेस, टाइम ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस इक्वल टू सर्व्हिस डेट. ही सगळी फॉर्म्युले तुमच्या डोक्यामध्ये बसले पाहिजे आणि तुम्ही ऑडिट करताना ह्या प्रकारे प्रश्न विचारून माहिती घेऊन मग तुम्ही तुमचं नोंदी कराल की फाइंडिंग बाबा हे काय बरोबर चाललं की नाही, हे बरोबर आहे सगळं, असं आहे. दहा 11 सर्व्हिस डेट, 22/12 इनवॉइस डेट, पेमेंट डेट 5/11ला पेमेंट आलं आणि इकडे पेमेंट आलं, 2 टप्प्यात पेमेंट दिलेलं आहे. ते मग इनवॉइस वेळेत नाही बनला. इनवॉइस नॉट इश्यूड विदिन 30 days, पार्ट पेमेंट रिसिव्ड ॲज ॲडव्हान्स बिफोर कम्प्लिशन ऑफ सर्व्हिस अँड रिमेनिंग पेमेंट रिसिव्ड सबसिक्वेंटली. तर त्याचप्रमाणे एक ह्या डेटच्या अगोदर ॲडव्हान्स आला होता, ओके, आणि इनवॉइस वेळेत नाही बनला, त्याने उरलेली अमाऊंट सर्व्हिस कंप्लीट झाली 10/11ला, त्याच डेटला काय होईल, देणं होईल. दोन्ही सेम मंथमध्ये असेल तर काय प्रॉब्लेम नाही. इथे पण तसंच आहे, इनवॉइस वेट इश्यू नाही झाला, पेमेंट अगोदर आलं, ॲडव्हान्स आलं, मग ॲडव्हान्स. हे काय होतं, नॉर्मल सप्लाय, बरोबर ना, हा नॉर्मल सप्लाय. आता कंटिन्युअस सप्लाय असेल, कंटिन्युअस सप्लाय असेल तर मग त्याची प्रोव्हिजन तुम्हाला पण आठवायला लागेल की कंटिन्युअस सप्लायमध्ये काय असतं, पेमेंटची ड्यू डेट ठरली आहे का, तर मग ऑन द बिफोर द ड्यू डेट इनवॉइस इश्यू करा. जर पेमेंट नाही ठरली तर पेमेंट जेव्हा येईल इनवॉइस तेव्हा इश्यू करा. आणि तिसरं काय होतं, इव्हेंट पेमेंट लिंक टू द कम्प्लिशन ऑफ इव्हेंट, तो इव्हेंट संपला, तो इव्हेंट कधी कंप्लीट झाला त्यावेळेला इनवॉइस इश्यू करा. अशी प्रोव्हिजन कसली आहे, कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिसची. मग त्याप्रमाणे तरतूद तीच लागू आहे. ह्या आपला टाइम ऑफ सप्लाय तोच आहे की इनवॉइस द डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस बाय द सप्लायर इफ द इनवॉइस इज इश्यूड विदिन द पिरियड प्रिस्क्राईब 31 प्रमाणे, किंवा मग पेमेंट इनवॉइस किंवा पेमेंट. आणि द डेट ऑफ प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस इफ इनवॉइस इज नॉट इश्यूड, इनवॉइस जर वेळेत नाही बनला तर मग डेट ऑफ प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस घ्या किंवा पेमेंट, विच एव्हर इज अर्लियर. आणि तिसरं काय बघितलं आपण, ए आणि बी जर नाही आहे तर रिसिपिएंट जेव्हा दाखवतो
त्याच्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये, तेव्हा सप्लायर इज लायबल टू पे टाईम ऑफ सप्लाय तेव्हा येईल. तर हेच तुम्हाला बसवायचं आहे कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्ये. A Limited enters into a contract with Mr. B for construction service for a period of 2 years to complete the project. In terms, it was agreed that Mr. A will pay rupees 1 lakh on 15th of each month. तो पे करो न करो तसं ॲग्रीमेंट आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला काय होईल, 15 तारखेला काय बनेल, इनवॉइस बनला पाहिजे. आणि जर इनवॉइस बनलाच पाहिजे, इनवॉइस बनेल आणि टाईम ऑफ सप्लाय तेव्हा येईल. इन अबोव केस पेमेंट इज असेटेनेबल आणि इनवॉइस इश्यूड ऑन ऑर बिफोर डेट ऑफ पेमेंट. हेस तो इनवॉइस कधी पण बनव, टाईम ऑफ सप्लायमध्ये त्या डेटला येणार, लक्षात घ्या. त्याने इनवॉइस नाही जरी बनवला, मला पेमेंट नाही आलं म्हणून मी इनवॉइस नाही बनवला, तो असं बोलू शकत नाही. ॲग्रीमेंट काय, या डेटला पेमेंट फिक्स केलं ना, मग इनवॉइस तुला बनवायला पाहिजे. इनवॉइस बनव न बनव, इनवॉइस नाही बनवला एक डिफॉल्ट झाला आणि टॅक्स जमा नाही केला त्या डेटला, दुसरा डिफॉल्ट झाला. त्या डेटला इनवॉइस जमा होईल, इनवॉइस बनव न बनव, टाईम ऑफ सप्लाय त्या डेटला येईल. जर डेट काय केलं आहे तिकडे ठरलेली आहे ड्यू डेट. दुसरी केस सेम तसंच आहे, पण ड्यू डेट फिक्स नाही आहे. ॲज पर दिस केस इनवॉइस शॅल बी इश्यूड मिस्टर बी वेन ही रिसिव्ह द पेमेंट. दुसरा ऑप्शन काय होता, पेमेंट फिक्स नाही आहे, पेमेंट येईल, मग पेमेंट येईल टाईम ऑफ सप्लाय तेव्हा. आणि तिसरं काय होतं, इव्हेंट, डेट ऑफ कमेन्समेंट. दुसरं डेट ऑफ कम्प्लिशन ऑफ प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस आणि डेट ऑफ रिसिप्ट ऑफ पेमेंट. पेमेंट आलं आहे, इव्हेंट कंप्लीट जसा झाला, इनवॉइस बनलाच पाहिजे. यांनी ह्या डेटच्या अगोदर इनवॉइस बनवला तर इनवॉइस बनला आहे, पण टाईम सप्लाय आला. किंवा पेमेंट अगोदर घेतलं आहे तर पेमेंट का इनवॉइस कधी बनला किंवा कधी बनायला पाहिजे होता ती एक डेट आहे आणि पेमेंट आहे, विच एव्हरी अर्लियर टाईम ऑफ सप्लाय तो येईल. आणि तिसरं काय होतं, सेम तेच आहे, आपल्याला तरतूद तीच आहे, ती 13(2) तीच आहे. पण तुमची केस कशी आहे आता की अल्फा क्रिएशन्स हायर सर्व्हिसेस ऑफ बीटा लिमिटेड फॉर कन्सल्टन्सी ऑन अ न्यू प्रोजेक्ट. द कन्सल्टन्सी वॉज फ्रॉम द पिरियड 1 ऑक्टोबर ते 23 ते पुढे सप्टेंबर 24, 1 वर्षाकरता होतं. आणि 5,50,000चं काय होतं तिकडे, त्यांनी चार्जेस कोट केले होते. पण त्यांची सर्व्हिस अपॉन क्वार्टरली रिव्ह्यू ही त्यांना कळलं की प्रॉपरली आपल्याला गायडन्स मिळत नाही आहे, सर्व्हिस प्रॉपरली मिळत नाही आहे. मग ॲज पर द टर्म्स रिक्वायरमेंट ते 1 वर्ष सर्व्हिस देतील किंवा 5,50,000 देतील. त्यांनी क्वार्टरली जेवढं काम केलं, म्युच्युअल कन्सेंट सहमतीने त्यांनी काय केलं, सहमतीने 1,55,000ची तुम्ही सर्व्हिस दिलेली आहे आणि यापुढे सर्व्हिस देऊ नका असं काय. त्याचं कधी ठरलं, टर्मिनेट कधी केलं, 31 जानेवारीला टर्मिनेट केलं. ओके, ॲग्रीमेंट टर्मिनेट केलं, कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट केलं 31 जानेवारीला आणि 4 फेब्रुवारीला त्यांना पेमेंट केलं 1,55,000. व्हॉट विल बी द टाईम ऑफ सप्लाय रिगार्डिंग दीज सर्व्हिसेस. जर 31 तारखेला त्यांनी लिगली म्युच्युअली ॲग्रीमेंट टर्मिनेट केलं, दोघांनी डॉक्युमेंट साईन केले, मान्य आम्हाला, आणि 1,55,000 तुम्ही आम्हाला देणं लागता, आम्ही तुम्हाला देणं लागतो, हे दोन्ही पार्टीने मान्य केलं. मग आपले प्रोविजन काय म्हणते 31/6, वेअर सप्लाय ऑफ सर्व्हिसेस सीजेस बिफोर इट्स कम्प्लिशन इश्यू ॲट द टाईम वेन, जेव्हा सप्लाय सीजेस म्हणजे किती 31 जानेवारी, टू द एक्सटेंट ऑफ द सप्लाय किती आहे 1,55,000. इनवॉइस तेव्हा बनायला पाहिजे ना, मग इनवॉइस तेव्हा बनला पाहिजे, म्हणजे टाईम ऑफ सप्लाय काय येईल, त्यांनी बनवला 4 फेब्रुवारीला, कळलं. आणि पेमेंट त्याला मिळालं 20 फेब्रुवारीला, पेमेंट मिळालं 20 फेब्रुवारीला. जर पेमेंट अगोदर मिळालं असतं, समजा 31 जानेवारी त्यांनी टर्मिनेट केलं आणि पेमेंट त्यांना दिलं 28 जानेवारीला 1,55,000, पेमेंट अर्लियर आहे. अगोदर पेमेंट आहे का अगोदर इनवॉइस आहे, आणि इनवॉइस कधी बनायला पाहिजे,
ती डेट घ्यायची. कधी बनला हे नाही, अगोदर बनलाय तर ओके, पण लास्ट डेट नंतर बनलाय तर लास्ट डेट जिथे इन्व्हॉइस बनला पाहिजे होता तुम्हाला तिकडे हे लागू होतं. द डेट ऑफ इन्व्हॉइस इश्यू बाय सप्लायर इफ द इन्व्हॉइस इज इश्यूड विदिन द पिरियड. डेट ऑफ इश्यू ऑफ इन्व्हॉइस बाय सप्लायर इफ द इन्व्हॉइस इज इश्यूड विदिन द पिरियड. आणि इन्व्हॉइस जर त्यांनी वेळेत नाही बनवला, सर्व्हिस देऊन कधी झाली, कंप्लीट कधी झाली, एक ती त्यांनी ॲग्रीमेंट जेव्हा कंप्लीट झालं या डेटला, ही त्यानं डेट इथपर्यंत आपला फॉरवर्ड चार्ज होता. आता ह्याचा रिव्हर्स चार्ज लागायचा. घेऊ का ब्रेक नंतर घेऊ? हां घेऊ. आता तुम्ही बघाल तर इकडे आहे ना, हा जो टाईम ऑफ सप्लाय सर्व्हिस आहे अंडर रिव्हर्स चार्ज 13(3) तुम्ही काढून बघाल. 13(3) पहिले असा नव्हता. 13(3) जो आहे तो असा नव्हता पहिले. हा अमेंडमेंट झाली याच्यामध्ये. ही अमेंडमेंट जी आहे बाय द सप्लायर इन केस वेअर इन्व्हॉइस इज रिक्वायर्ड टू बी इश्यूड बाय द सप्लायर, म्हणजे फॉरवर्ड चार्ज. ओके. आणि रिव्हर्स चार्ज द डेट ऑफ इश्यू ऑफ इन्व्हॉइस बाय द रिसिपियंट ॲट द केस वेअर इन्व्हॉइस इज टू बी इश्यूड बाय द रिसिपियंट. हे जे आहे ना, तशी इथे अमेंडमेंट झाली, तशी अमेंडमेंट टाईम ऑफ सप्लायमध्ये पण झाली. यात काय दिलं? यात 3 ऑप्शन येतात आता. एक, अर्लियर ऑफ डेट ऑफ पेमेंट, एक पेमेंट बघा. दुसरं रिव्हर्स चार्ज आहे, सर्व्हिस घेतली आहे, डेट इमिजिएटली फॉलोइंग 60 days फ्रॉम द डेट ऑफ इश्यू ऑफ इन्व्हॉइस बाय द रजिस्टर्ड सप्लायर. 61वा दिवस. गुड्समध्ये काय होतं? 30 दिवस होता, इथे 60 दिवस आहे. गुड्सच्या केसमध्ये गुड्स आहे ना टँजिबल असतात. गुड्स घेतले कधी हे कळतात, सर्व्हिस कधी घेतली हे कळत नाही. हे रेसिपियंटलाच माहिती आणि सप्लायरलाच माहिती. आता समजा एक कंटेनरची सर्व्हिस आहे, त्याची काही खूण पण राहत नाही ना घेतली म्हणून, समजलं ना काय? त्याची काही खूण पण राहत नाही. सर्व्हिस घेतली दिली, कोणाला कळणार आहे? कसं कळणार आहे? रिपेअरिंग सर्व्हिस आहे, सर्व्हिस दिली, रिपेअर काय केलं, कसं केलं दिसतं का बाहेरून? नाही कळलं, ते प्रूव्ह होत नाही ना. रिपेअरिंग मेंटेनन्स हे प्रूव्ह होत नाही. त्यामुळे तुम्हाला फरक काय दिसतो? गुड्सच्या केसमध्ये रिसिप्ट ऑफ गुड्स आहे, रिव्हर्स चार्जमध्ये तुम्ही बघाल, कम्पेअर करा, तुम्ही कम्पेअर करा. तुम्ही फॉरवर्ड चार्ज कम्पेअर कराल गुड्स आणि सर्व्हिसचा, आणि मग रिव्हर्स चार्ज कम्पेअर कराल, आणि इन्व्हॉइस प्रोविजन पण कम्पेअर कराल, तर तुमचा एक ॲनालिसिस होतो. इन्व्हॉइस कसा बनवायचा आहे, मग इन्व्हॉइसच्या बेसिसवरती त्याची टाईम ऑफ सप्लाय कसा काढला आहे. काय होतं इकडे? गुड्स कधी मिळाले? 31 पेमेंट आणि 31वा दिवस. या 3 मधलं अगोदर काय असं होतं ना. पेमेंट आहे 61वा दिवस,
बघा मी रिव्हर्स चार्जमध्ये मला टॅक्स द्यायचा आहे. मी ज्यांच्याकडनं सर्व्हिस घेतोय, एक सप्लायर रजिस्टर असेल, इनवॉइस इश्यू करेल. समजा ट्रान्सपोर्टर आहे बरोबर आहे. मी ट्रान्सपोर्टला पेमेंट त्याला सांगितलं आहे, पेमेंट मी एकदाच करीन तुला, तू सर्व्हिस देत राहा. मी एका ट्रान्सपोर्टरकडे काम केलं 7 महिने. एका पार्टीचे 60 लाख रुपये थकले होते. 7 लाख 8 लाख तो काम करायचा. आता हे काम तेवढं की पहिले 7 लाख रुपये दे, मग एक लाखाचं काम करा, हे पेमेंट लगेच देतो. ते पेमेंट द्यायचं म्हणत नाही, मला अगोदरचे पैसे दे. असं करत त्यांनी मग 6.5 लाख, मग 6 लाख 5 लाखापर्यंत आणलं काम. पण ह्यांना वाटते दिल करत त्याचं क्रेडिट वाढत गेलं. म्हणजे हे सर्व्हिस द्यायचे, तो पार्टीला पेमेंट आला की तुम्हाला देतो आणि द्यायचंच नाही. तो पगार द्यायचा, पैसे सगळे संपले. परत नवीन प्रोडक्शन आणलं, रॉ मटेरियल आणलं, प्रोडक्शन केलं, हे पाठवा मला पैसे देतो. असं करत त्यांनी ते पैसे वाढवले. मला सांगण्याचा उद्देश काय इकडे, की अशा प्रकारे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस घेतली जाते तर त्यांना काम मिळते, ते काम करा. रिकाम टेकडा बसले तर काम करू, पैसे ते मिळत नाही. म्हणजे इकडे पेमेंटच नाही आहे. अर्लियर ऑफ द पेमेंट, त्याला पेमेंटच नाही दिलं. त्यानंतर डेट इमिजिएटली फॉलोविंग 60 days तो ट्रान्सपोर्टेशनचा असेल ते इन्व्हॉइस टाकेल ना. तो एक्सेट्रा दिवशी काही लायबिलिटी आहे. आणि जर तो सप्लायर रजिस्टर नसेल, अनरजिस्टर असेल, तर द डेट ऑफ इश्यू ऑफ इन्व्हॉइस बाय रिसिपियंट, त्यांनी कधी इन्व्हॉइस इश्यू करायला पाहिजे. द डेट ऑफ इश्यू ऑफ इन्व्हॉइस बाय द रिसिपियंट इन केस वेअर इन्व्हॉइस इज टू बी इश्यूड बाय द रिसिपियंट. म्हणजे अनरजिस्टर्ड सप्लायर असेल तर त्यांनी इन्व्हॉइस कधी इश्यू केला पाहिजे. मग हा जो नियम आहे हा लागू होतो की ज्याला 9(3) टॅक्स द्यायचा आहे, तसं हे GTI सर्व्हिस त्यांनी घेतली. इन्व्हॉइस इश्यू कधी करायला पाहिजे की इश्यूड द सेड इन्व्हॉइस विदिन अ पिरियड ऑफ 30 days दिला या रिसिप्ट ऑफ द सेड सप्लाय ऑफ सर्व्हिस. त्यांनी इन्व्हॉइस इश्यू केला पाहिजे. EV बिलनी गुड्स पाठवले तर पुरावा मिळेल. EV बिलनी गुड्स नाही पाठवले तर प्रूफ का मिळणार. ती रेडी आहे. ओके. गुड्सच्या केसमध्ये गुड्स मिळाले, पेमेंट 31वा दिवस. सर्व्हिसच्या केसमध्ये सर्व्हिस दिली हा विषय नाही आहे. काय दिला इकडे, पेमेंट दुसरं 61वा दिवस आणि 31वा दिवस. जर का रिव्हर्स चार्जमध्ये अनरजिस्टर्ड पर्सननी सप्लाय केला आहे आणि ह्यांनी सेल्फ इन्व्हॉइस इश्यू केला आहे, ह्याला सेल्फ इन्व्हॉइस इश्यू करायला पाहिजे. सेल्फ इन्व्हॉइस इश्यू केला आहे. जर EV बिल असेल आणि पेमेंट नाही केलं, EV बिल इश्यू केलं आहे, ह्याचा इन्व्हॉइस दाखवा. तुम्हाला नाही बनवलं तर कुठे सांगितलं बनवायला, सांगितलं कुठे बनवायला. मग तुम्ही त्याला आता इथे अमेंडमेंट का करायला लागली, ते बनवायचीच नाही. कुठे सांगितलं आहे की सांगितलं ना आता. म्हणजे इथे एक अमेंडमेंट केली कशामध्ये, या क्लॉजमध्ये विदिन द पिरियड ॲज मे बी प्रिस्क्राईब इन्व्हॉइस बनवायचा आहे. आणि रूल बनवला 47A आणि त्यात दिलं की जर का सप्लाय घेतला अनरजिस्टर्ड पर्सनकडनं तर सप्लाय घेतला आहे सर्व्हिसेसचा इन्व्हॉइस बनवा 30 दिवसामध्ये. आणि मग त्याप्रमाणे टाईम ऑफ सप्लायमध्ये इथे अमेंडमेंट केली. गरज का पडली कळलं ना. टाईम ऑफ सप्लाय काढण्याकरता की तुम्ही ट्रान्सपोर्ट सर्व्हिस घेता, असे शेकडो ट्रान्सपोर्टर आहेत. एक प्रकारे त्यांची पिळवणूक होते, पैसेच मिळण्यासाठी काम करतात. मिळेल त्याचा पेमेंट घेतात, काम करतात, चालू आहे काम. मग गव्हर्नमेंटला टॅक्स पाहिजे, त्यांना पण पैसे देत नाही आणि टॅक्स पण देत नाही. तर इथे काय होईल आता, याप्रमाणे सुधारित तरतुदीप्रमाणे अमेंडमेंटप्रमाणे डेट फिक्स झाले की नाही. आता जे असे मोठे आहेत ना, जे रजिस्टर्ड पर्सन असतात, तिथे पेमेंट मिळण्याशिवाय कामच नाही करत. पण जे असे अनरजिस्टर्ड आहेत ते करतात काम करतात. मग त्यांना अशा प्रकारे प्रोव्हिजन पाहिजे होती गव्हर्नमेंटला, त्यांनी अमेंडमेंट करून टाकली. वेन डेट कॅनॉट बी डिटरमाइंड अबोव, मग ह्या 3 मधलं अर्लियर किंवा ह्यातलं काय माहीत नाही आहे, डिटरमाइन करता येत नाही. डेट ऑफ एंट्री इन द बुक्स ऑफ अकाउंट ऑफ द रिसिपियंट ऑफ सप्लाय हे प्रोव्हिजनमध्ये दिलेलं आहे, ॲज पर प्रोव्हिजन आलेलं आहे.
कळलं रिव्हर्स चार्ज पण तुम्ही कम्पेअर करा. गुड्समध्ये कसं आहे, सर्व्हिसमध्ये कसं आहे, फॉरवर्ड चार्जला कसं आहे, रिव्हर्स चार्जला कसं आहे. थोडा वेळ दिला, ऑडिट करायचं असेल तुम्हाला, ह्या सगळा वापर ऑडिटमध्ये करायचा असेल, तुम्ही ऑडिटचं मॅन्युअल बघाल, त्यात हे सगळे रेफरन्स दिलेत की हे सगळं बघा, हे सगळं टेक्निकल प्रोव्हिजन आहे. ह्या प्रोव्हिजनचा वापर करून तुम्हाला बघायचं आहे सप्लाय झाला आहे, सप्लाय टॅक्सेबल आहे, व्हॅल्यू कशी काढायची. मग सप्लाय टॅक्सेबल आहे, व्हॅल्यू काढली, टाईम ऑफ सप्लाय कसा काढायचा, सगळं त्याप्रमाणे बरोबर चाललं की नाही चाललंय. मग तुम्ही ITCवर जाल. हे एवढं झालं का मग तुम्ही ITCवर जाणार, हे लक्षात घ्या. पहिले सप्लाय 7, 8, 9 लेवी, 10 कंपोजिशन लेवी, 11 एक्झम्पशन, आता 12, 13 बघतोय आपण. 12, 13, 14 काय आहे, 15 व्हॅल्युएशन आहे. मग तुम्ही 16, 17, 18 आपण बघू ITC. मी तो का ठेवला आहे, पहिले तुमच्या ह्या सगळं क्लिअर झालं तुमचं की डॉक्युमेंट कुठले आहेत ज्या आधारावर तुम्हाला ITC घ्यायचं आहे. ITCमध्ये एक तरतूद आहे, एक त्याची कंडिशन आहे की डॉक्युमेंटशिवाय ITC घेता येत नाही. पण डॉक्युमेंट तुमच्याकडे कधी आहे, डॉक्युमेंट कुठले बनणार हे तुम्हाला क्लिअर आहे. गुड्स रिसिव्ह झाल्याशिवाय, सर्व्हिस रिसिव्ह झाल्याशिवाय ITC मिळणार नाही. रिटर्न कुठले भरायचे आहे, मग मी ते घेईन पहिले की GSR 1, GSR 2, 2B हे काय मी पहिले सांगेन. आता मी याच्या पुढे EV बिल घेईन, मग मी रिटर्न्स सांगेन आणि मग मला ITC, मग पुढे त्याचं रिव्हर्सल वगैरे काय असतं, मग पेमेंट काय असतं, मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर, इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर, TDS TCS पण घ्यायचं मनामध्ये, ते एक राहिलं आहे. TDS TCS काय असतं हे सगळं तुम्हाला एकत्रितपणे कळलं तर मग तुम्हाला टॅक्सपेअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू काय काम त्याला करायचं आहे, टॅक्सपेअरला तो बरोबर करतो की नाही, केलं आहे की नाही बरोबर, हेच मी बघणार. पहिले हे सगळं काय टेक्निकल आहे. कुठलं सप्लाय 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 हे सगळं असंच आहे. ITC पण टेक्निकल प्रोव्हिजन आहे. पण ITCचा इफेक्ट कुठे जातो, पोर्टलला जातो की तिकडे ITC दिसतो. इनवॉइस कुठले आले दिसतात, इनवॉइस बनवायचे आहे, ही काय झाली प्रोसिजर प्रोव्हिजन आहे. आणखीन रिटर्न भरायचा ही पण प्रोसिजर आहे. इंटरेस्ट कॅल्क्युलेट करून भरायचा ही पण प्रोसिजर आहे. TDS TCS ही पण प्रोसिजर आहे. म्हणजे काही टेक्निकल प्रोव्हिजन आहेत ज्या अप टू सेक्शन 30 आहेत आणि त्याच्या पुढे 31 ते तुम्ही पुढे बघाल तर इथे काय आहे, सेल परचेस टॅक्स पर्यंत 59 पर्यंत हे प्रोसिजर प्रोव्हिजन. आणि मग पुढे 60 पासून पुढे जे काय आहे ते डिपार्टमेंटचं पुढचं जे काम आहे ते चालू होतं. टॅक्सपेअरला इथपर्यंत करायचं आहे 59 पर्यंत, आणि ते त्यांनी बरोबर केलं की नाही हा ऑडिटचा भाग आहे. तर एवढं थांबू, इथे ब्रेक घेऊया.